जटायू प्रसंग पाहिला आपण. जटायूला देवानं मुक्ती दिली. जटायूला आज त्या पुढं कथाभाग ऐकायचा आहे आणि नियोजित वेळेमध्ये 3च्या आत आपल्याला प्रभू श्री रामचंद्राला राज्याभिषेक करून गादीवर बसलेलं पाहायचंय. अयोध्येच्या गादीवर बसलेलं पाहायचंय. काल सूचना सांगितली होती. श्रोते मंडळी पहा तुम्ही, जशी सवय लावली जाते तशी लागते. आज बरोबर काही 12 म्हणजे 12ला 12:15 हजर झालेत आणि पुरुष मंडळी तुमच्या नावानं म्हणतात आमच्या इथल्या महिला मंडळी येतच नाहीत 3 वाजेपर्यंत. कोण म्हणला येत नाहीत? उद्या कथेला टाइम सांगा. 9 वाजता सकाळी 9ला हजर होतात का नाही पहा. ही भगवंताच्या चरित्राची गोडीच आहे महाराजाशी. चला एकदा मोठ्या प्रेमाने हनुमंतरायाला बोलवू कथेसाठी आणि मग सुरुवात करूया. जय 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 हनुमान गोसाई. कृपा करा गुरुदेव की नाई. जय 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 हनुमान गोसाई. 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 कृपा करा गुरुदेव की नाई. कृपा करा गुरुदेव की नाई. मंगल भवन अमंगल हारी. मंगल भवन अमंगल हारी. मंगल भवन अमंगल हारे. मंगल भवन अमंगल हारे. प्रभु सुदशरथ अजिरे बिहारी. प्रभु सुदशरथ अजिरे बिहारी. मंगल भवन अमंगल हारी. मंगल भवन अमंगल हारी. मंगल भवन अमंगल हारी. मंगल भवन ताळी ताळी. मंगल भवन अमंगल हारे. मंगल भवन अमंगल हारे. मंगल भवन अमंगल हारी. द्रवहुसु दशरथ अजिर बिहारी. ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. पक्षीराज जटायूचं चरित्र काल आपण ऐकलं. देवाचा बाप असून देखील दशरथालाही जे भाग्य प्राप्त झालं नाही ते भाग्य जटायूला मिळालं. प्रभू रामाच्या मांडीवर प्राण सोडला. मांडीवर शेवट गोड झाला. शेवट गोड का? कारण देवासाठी, देवाच्या कार्यासाठी, राम कार्यासाठी त्यानं आपला प्राण गमावला, देह ठेवला. म्हणून देवानं स्वतः 10 संस्कार केले त्याचे. देवानं स्वतः चितेला अग्नी दिला. त्याच्या माणसासारखा शेवट झाला त्याचा. माणसाला देवाच्या हाताने मुक्ती मिळालं. राजा दशरथाला दुसऱ्याच्या कशाला? देवाचा बाप असून त्याला ते मिळालं नाही. भीष्म, किती भक्ती भीष्माची, तरी पण शेकडो नाही हजारो बाण अंगात घुसले आणि त्या बाणाच्या शय्येवर एक रक्ताचा थेंब राहिला नव्हता. भागवतामध्ये गोड प्रसंग येत होतो. आज मला रामायण आणि रामायणच सांगायचे. भागवताकडे बिलकुल दुसरीकडे कुठंच न्यायला वेळच नाही मला. म्हणून चला भीष्मानं
त्याच्या डोळ्यात एखादं वस्त्रहरण होताना पाहिलं होतं, वस्त्रहरण. त्याची सजा मिळाली त्याला, भीष्माला. द्रौपदी मदत करा मदत करा, कोणीतरी सगळ्या दरबारामध्ये ओरडून विचारू लागली, पण कोणी आलं नाही मदतीला. आणि इथं जटायूनं मदत केली देवाच्या कार्यामध्ये, म्हणून जटायूला ते भाग्य प्राप्त झालं. चला पुढं कबंद नावाचा एक राक्षस आहे. त्या कबंद नावाच्या राक्षसाचा उद्धार केलेला आहे. कोण होता हा कबंद? ऐका, त्या चटईवर बसा ना, कोणी बसा, त्याच्यावर येऊन बसा. मावल्या बसा, तिथं काय होत नाही, बसा ना त्याच्यावर, अलीकडे कोपऱ्यावर बसा. एक दोघी जणी येऊन, तुमच्याच म्हणजे डोळ्यामध्ये धूळ चालली नाही, पुन्हा उडते ते, हवा जोरात आहे. बसा त्याच्यावर, धूळ उडत नाही, तुमच्याच डोळ्यामध्ये धूळ चालली. कबंद नावाचा एक राक्षस आहे. तो चालून आला. तो राक्षस असा होता, त्याला हात नव्हते, पाय नव्हते, असं म्हणतात. एक मांसाचा गोळा होता फक्त, आणि त्यानं हल्ला केला प्रभू रामचंद्रावर. त्याचा उद्धार केला. कोण होता हा कबंद राक्षस? तर ब्राह्मणांचा द्वेष केलेला एक गंधर्व होता. गंधर्व ब्राह्मणांचा द्वेष केल्यामुळं त्याला त्या राक्षस योनीमध्ये जन्म घ्यावा लागला होता. चला पुढं चला. पुढं एक गोड कथा येते. गोड कथा जशी भागवतामध्ये भावविभोर करणारी, दगडालाही पाझर फुटावा अशी सुदामाची जी चरित्र कथा येते भागवतामध्ये, त्याचप्रमाणे रामायणामध्ये देवाची एक अनन्य साधारण भक्त शबरी माता, तिची कथा येते. तिची कथा हो. शबरी वयाच्या लहानपणापासून, अगदी लहान असताना, 10 वर्षाची असताना, तेव्हापासून देवाच्या भक्तीमध्ये एवढी लीन झाली. फक्त गुरुनं सांगितलं होतं तुझ्या घरी देव येणार आहे, देव. तेवढ्या एका शब्दावर गुरुचा विश्वास ठेवला आणि मनोभावे देवाला हाक मारत राहिली. बाकी काही केलं नाही बरं का. देवाचं भजन आणि भजनच केलं शबरीनं, दुसरं काही नाही केलं. कोणते व्रत, वैकल्य, उपवास वगैरे काही नाही. फक्त देवाचं नामचिंतन एवढंच केलं. देवा कधी येशील, रामा कधी येशील, बस तेवढंच करत राहिली. पण देव भक्तीचं फळ केव्हा देतो? तुमचा भाव ओळखतो. खरंच तुमची भक्ती तेवढी निस्वार्थ आहे का? आणि त्यावेळेला देव दर्शन देतो. भिल्लांचा राजा भिल्ल, जंगलामध्ये राहणारी एक जमात भिल्लांची, आणि त्या भिल्लांचा राजा शबर, त्या शबराची मुलगी शबरी. जशी हिमालय पर्वताची मुलगी पर्वताची म्हणून पार्वती, तशी शबराची मुलगी म्हणून शबरी तिचं नाव. ऐका व्यवस्थित ऐका. त्या शबरीचं लहानपणीच 10 वर्षाची असतानाच लग्न ठरलं. बालविवाह व्हायचे तेव्हाही. आता देखील शासनानं कायदे करून देखील आता होत नाहीत का? आताही चालू आहेत. 12 वर्ष, 13 वर्ष, 14-15 वर्षापर्यंत मुलीचे लग्न आताही चालू आहेत, व्हायले समाजामध्ये. कायदे केले सरकारनं. 18 वरचं 20 वर्षापर्यंत वय नेलं. मला वाटतं अजून GR आला नाही. ते आला बर. अगदी कोवळ्या वयामध्ये लग्न करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी लग्न आहे उद्या. आज दारामध्ये त्या शबर राजानं 10 बोकडं आणून बांधले. बोकडं आणि दारूचे भरलेले माठ आणून ठेवले अंगणामध्ये. कोवळं मन त्या शबरीचं. तिनं विचारलं, बाबा हा सर्व काय प्रकार आहे? म्हणले, बाळा उद्या तुझं लग्न आहे. उद्या तुझं लग्न होऊन तू नवऱ्याच्या घरी नांदायला जाशील. ठीक आहे म्हणली. आता लहान आहे, तिला माहित नाही लग्न काय, नांदायला जाणं काय. पण बाबा मला एक सांगा, हे बोकडं 10 बोकडं कशासाठी आणून ठेवलेत? अगं म्हणली, तुझ्या लग्नाच्या निमित्तानं सगळ्या भावकीच्या मंडळीला, पाहुणे मंडळीला जेवण द्यायचंय. म्हणले जेवण.
हे दारूचे माठ पाहुण्यासाठीच, भावकीच्या मंडळीसाठीच. बाबा म्हणले लग्न माझं आहे, तर मग नाहक बळी या कोवळ्या जीवांचा का? म्हणले बाबा ही परंपराच आहे. बाबानं सांगितलं तिच्या शबरानं, बेटा ही परंपरा आहे, कोणाचंही लग्न असो भावकीच्या लोकांना जेवण द्यावं लागते. हे भावकी नावाचा प्राणी तेव्हापासून आहे. जे नीट काम चाललंय त्याच्यात पाय अडकवल्याशिवाय जमत नाही, त्याला भावकी म्हणतात. आजचं नाहीये, पहिलेपासून. भावकीच्या लोकांना द्यावंच लागते. शबरी म्हणली बाबा मग त्या लग्नाचा काय उपयोग, मला लग्न नाही. तू जास्त शहाणी झालीस का पोरी, चल जा घरामध्ये, तुला काय करायचं, उद्या लग्न आहे तुझं, जा घरामध्ये. शबरीला सहन नाही झालं ते. आपल्यामुळं काही निष्पाप बोकडांचा जीव जावा. पहा तुम्ही, तुम्हाला तरी पटतं का? आपलं स्वतःच पोट भरण्यासाठी आपण काही निष्पाप जीवांना मारून खाणं, माणसानं, त्याला आपण माणूस तरी म्हणावं का? जो कोणी त्या बोकडांना, मुक्या त्या कोंबड्या बकऱ्यांना, शेळ्या मेंढ्यांना कापतो, एवढा सुरा, त्याला काय म्हणतात, सुरा, सुरी, कोयता, जे काही म्हणायचं ते, त्याच्या असे मानावर ठेवते ते, मानावर. आणि असं बाजूला आपला हात एक हात असा बाजूला धरते आणि सुरा इथं ठेवते. त्याचं बोट जाऊ देते का त्या सुऱ्याखाली? त्याचं बोट किती जपते आपलं बोट कापू नये म्हणून, आणि त्याची मान कचकन कापते. किती निर्दयी आहे माणूस, स्वतःचा बोट देखील कापू देत नाही. रक्त निघेल, जखम होईल, पण दुसऱ्याचा जीव घेताना अजिबात काळजी करत नाही माणूस. बिनधास्त कत्तल चालू आहे जगामध्ये. काही जणांना म्हणलं ना, नका खाऊ रे बाबा. महाराज नाही खाल्लं तर मग यांची संख्या किती वाढल. अरे तुला काय करायचंय, जग चालवणारा तो आहे, त्याला काळजी आहे. म्हणून साधू संतांनी देखील सांगितलं, माय बाप, हौस करता मांस खाई, जोडोनी वैरी ठेविला. हौशे करता जे मांस भक्षण करतात, जोडोनी वैरी ठेविला, ज्याचा जीव तुम्ही आज घेतायत ते उद्या तुम्हाला सोडणार आहे का? जगाची एक पद्धत आहे महाराज, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे. शबरी म्हणली माझ्यामुळं नाहक माझ्या लग्नासाठी या 10 जीव बळी जाणार, मला पटणार नाही. संध्याकाळची वेळ झाली आणि अंधार पडल्याबरोबर ती शबरी घरातून बाहेर पडली, पळून गेली घरातून. सगळीकडे ओरडा झाला, अरे शबरी पळून गेली, शबरी पळून गेली, शोधा तिला. आजूबाजूलाच असेल कुठतरी जंगलामध्ये, अंधाराचा झाडाचा आडोसा घेऊन लपली असेल. अनेक भिल्ल आदिवासी शबरीला शोधण्यासाठी त्या जंगलामध्ये फिरायला लागले. शबरी आपला जीव वाचवण्यासाठी, लपण्यासाठी, त्या 10 बोकडांचा देखील जीव वाचवण्यासाठी तिनं ठरवलं आता परत घरी जायचं नाही. पूर्ण रात्रभर फिरले पण शबरी सापडली नाही. दिवस उजाडला, आता वाटलं शबरीला आपण या दिवसाच्या उजेडामध्ये आपल्याला नक्की शोधून काढतील. मग एक मोठा उंट मेलेला पाहिला. त्या उंटाचं पोट कुत्र्यांनी, लांडग्यांनी तोडलं होतं. त्या मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये शबरी लपून बसली, मेलेल्या. अतिशय दुर्गंधी येत होती. तिला माहित होतं एवढ्या दुर्गंधीमध्ये शोधायला आपल्याला कोणी येणार नाही इथं, म्हणून तिनं सुरक्षित जागा पाहिली आणि शबरी त्या उंटाच्या पोटामध्ये लपून बसली. ते शोधणारे माणसं निघून गेले. आता तिथून शबरी निघाली, ती थेट पंपा नावाच्या सरोवराजवळ आली. पंपा नावाचा एक तलाव आहे, सरोवर आहे, त्या सरोवराच्या जवळ आली आणि तिथं मतंग ऋषीचा आश्रम होता. मतंग ऋषीचा, त्या मतंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळ तिनं राहायचं ठरवलं. हो, शबरी 10 वर्षाची आहे, 10 वर्षाची. 10 वर्षाच्या वेळेला तिनं घर सोडलं आणि
शबरीनं काय झोपडी वगैरे बांधली नाही तिथं, घर नाही बांधलं, झाडावर राहायचं दिवसभर. आता आदिवासीची भिल्लांची मुलगी म्हणल्यावर तिला जंगलात राहायची सवय, झाडावर राहायचं दिवसभर. जवळपासच्या फळ झाडांचे फळं खायचे, बोरं खायचे, पेरू खायचे आणि त्या पंपा सरोवरावर जाऊन पाणी प्यायचं. पंपा सरोवरावर, पंपा नावाचा सरोवर आहे, तलाव आहे, त्या तलावावर जाऊन पाणी प्यायचं. आणि भल्या पहाटे शबरी उठायची. तिनं लक्ष ठेवलं, मतंग ऋषी जे आहेत, मतंग ऋषी दररोज सकाळी 4 वाजता आपल्या शिष्यांना सोबत घेऊन त्या पंपा सरोवरावर जाऊन स्नान करायचे, दररोज सकाळी 4 वाजता. मग शबरी 2 वाजता उठायची, 2:30 वाजता उठायची, 3 वाजता उठायची आणि सगळा ते काट्यानं भरलेला रस्ता हातानं झाडायची. मातंग ऋषी ज्या रस्त्यानं यायचे पंपा सरोवराकडं, ते रस्ता शबरीनं आपल्या हातानं झाडायचा. मातंग ऋषीला आश्चर्य वाटू लागलं, कधीच नाही पण आता मागच्या काही दिवसापासून आपला हा रस्ता झाडतय तरी कोण. एका दिवशी शबरीला उठायला थोडासा उशीर झाला. 3च्या ऐवजी 4, पावणे 4 वाजले आणि शबरी रस्ता झाडू लागली, रस्ता हातानं. त्याचबरोबर समोरून मातंग ऋषी आणि त्यांचे शिष्य पंपा सरोवराकडे आंघोळीसाठी, स्नानासाठी जायला निघाले. शबरी रस्ता झाडत होती. त्याच वेळेला गुरुजींना तिनं पाहिलं आणि शबरी अंधाराचा फायदा घेत लपायला जाऊ लागली, लपायला. मातंग ऋषीच्या लक्षात ती गोष्ट आली, कोणीतरी रस्त्यामध्ये माणसाची आकृती दिसते, माणूस दिसते, स्त्री. थांब, कोण आहेस तो? अनेक वर्षापासून कोणत्याही माणसाचा, पुरुषाचा, स्त्रीचा काही संबंध नाही, पण मातंग ऋषीचा आवाज ऐकल्याबरोबर शबरी थरथर कापायला लागली. हात जोडून रस्त्यात उभी राहिली. मातंग ऋषी जवळ आले. कोण तू? महाराज क्षमा करा. अरे कोण तू? मी भिल्ल राजा शबर, त्या शबराची मुलगी शबरी आहे. तूच रोज रस्ता झाडतेस? हो गुरुजी, तुमच्या परवानगी व्यतिरिक्त मी तुमची सेवा केली. ठीक आहे, कशामुळं? बाबा, झालेला पूर्व इतिहास सांगितला, मला पटलं नाही त्या 10 बोकडांचा जीव जावा, म्हणून मी पळून आले आणि इथे तुमची सेवा करते. धन्य शबरी, तू स्वतःच्या संसारावर पाणी सोडलंस त्या 10 बोकडांचा जीव वाचवण्यासाठी. धन्यस. तुझ्या गुरुभक्तीमुळं, तुझ्या सेवेमुळं मी खुश झालो. गुरुजी, मला फक्त आश्रय द्या. त्यावेळेला गुरुजींनी तिला तिथं एक झोपडी बांधून दिली शिष्याच्या मदतीनं आणि सांगितलं, तिच्या गुरुनिष्ठेमुळं गुरुजींनी सांगितलं, आता मी थोड्या दिवसात जाणार आहे. मी माझं कसं व्हायचं गुरुजी? काळजी करू नकोस, स्वतः जगाचा बाप एक दिवस तुझ्या या घरी येईल, झोपडीत येईल, जगाचा बाप. आणि तेवढ्याच शब्दावर गुरुच्या शबरीनं विश्वास ठेवला आणि शबरी वाट पाहायला लागली. वाट पाहायला. कशी वाट पाहते शबरी? ऐका, जर आपल्याला थोडस जरी दुःख झालं, थोडस जरी, सोयाबीनला 10चा उतार येण्याच्या ऐवजी जर समजा 2 वर्ष लगातार 5चा 6चा यायला लागला, पाऊस कमी पडायला लागला, घरामध्ये जर समजा सुख दुःख आलं कोणावर, तर माणसं सरळ म्हणतात, नाही हो, देवच नाही. कशाचा देवाला? देव असल्यावर असं होते का? जर काही संकट आलं माणसावर, तर माणसाचं धैर्य, माणसाचा विश्वास ढळू लागतो, विश्वास राहत नाही देवावर. माणूस म्हणतो देवच नाही जगामध्ये, देव असला तर असं होत होतं का? पण शबरी वयाच्या 10व्या वर्षापासून आज 80-90 वर्षाची शबरी झाली, तरी देखील देवाची वाट पाहते. तरी देखील, हो, किती देवाची वाट पाहते. माग काल परवा 26 जानेवारी झाली तुमच्याकडं. 26 जानेवारी महिना सगळीकडेच येते आणि त्यात 26 तारीख सगळी, त्यात नवल काय? 26 जानेवारीच्या निमित्तानं शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात. एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये रनिंग रेस. गुरुजी सांगतात, हे बघा पोरो, ही इथं रेस मारलेली आहे चुन्यानं, सगळेजण इथं उभं राहायचं लाईन मध्ये आणि 1, 2, 3 म्हटलं की पळायचं. त्या तिथं एक रेस मारलेली आहे, तिथं जो कोणी अगोदर पोहोचेल त्याचा नंबर पहिला.
सगळेजण उभं राहतात, सगळेजण 50 पोरं विद्यार्थी, 5वी 6वीचे 10वीचे जे काय ते, रेश मारलेली चुना. आणि गुरुजी सांगतात आता रेसला सुरुवात होत आहे. सगळे विद्यार्थी लक्ष द्या. 3 म्हणलं की पळायचं. किती म्हणलं किती ते? 3 म्हणलं की पळायचं. 1 तयार आहेत का सगळे? श्रोते मंडळी सगळे तयार आहेत का? 1 3 म्हणलं की पळायचं. 3च्या अगोदर नाही. 1 2 कळालं तुम्हाला? आता जसे तुम्ही 3 म्हणायची वाट पाहू लागले, तशी शबरी देवाची वाट पाहू लागली. विचार करा, तुम्हाला जर इतक्या 3 म्हणेपर्यंत इतकी उत्कंठा लागली असेल, तर शबरीला तेवढ्या वर्षानुवर्षाच्या काळामध्ये किती ओढ लागली असेल देवाच्या भेटीची. आपल्याला 3 म्हणायची, 1 पेन मिळते, 1 पेन बक्षिसामध्ये, नाही तर 1 वही मिळते 10 रुपयाची बक्षिसामध्ये विद्यार्थ्यांना. तर इतकी ओढ लागलेली असते. पण शबरीला किती लागली असेल मग देवाच्या भेटीची, याचा विचार करा. शबरी मनातले मनात विचार करते, हो ज्या दिवशी देव येईल या झोपडीचं माझ्या भाग्य बदललेलं असेल. भाग्य मेरी झोपडी के भाग आज जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग शाबाश. झोपड़ी के भाग ताली ताली. खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दिया जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के पाप आज सब जाएंगे राम आएंगे, ताली ताली. बड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. प्रधानमंत्री मोदी साहेबानं बऱ्याच जणांनी गायलेलं हे गाणं मागं ट्विट केलं होतं. मोदी साहेबानं स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून बऱ्याच गायकांनी गायलेलं हे गाणं पूर्ण देशभर प्रसिद्ध झालं. कारण मोदी साहेबांना देखील हे गाणं ऐकलं आणि तुम्ही सुद्धा ऐका म्हणून स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून हे गाणं शेअर केलं होतं. हो, शबरी वाट पाहते. शबरी कशी वाट पाहते सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना एक मराठी गोड भक्तिगीत आहे. गोड भक्तिगीत रामा रघुनंदना राम रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना.
एक दिवशीची गोष्ट, एके दिवशीची. हो, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील. वाट पाहते शबरी, आणि तो शबरीच्या भाग्याचा दिवस आज उजडलेला आहे. आज वनातून सीतामाईचा शोध घेत घेत रामप्रभू आणि लक्ष्मण भैया जात होते. त्या घोर जंगलामध्ये, त्या परिसरामध्ये देव आलेले रामप्रभू आणि लक्ष्मण भैया. लक्ष्मणानं पाहिलं, त्या झाडांच्या पानांचा आवाज येत होता. हवेची झुळूक आली की ते पानं वाजायचे आणि त्यातून आवाज यायचा, राम 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 राम. झाडांचा हवेची झुळूक आली की तिथलं पान, एक पान सुद्धा, झाडांचं वेलीचं पान सुद्धा राम राम नावाचं भजन करत होतं, स्मरण करत होतं. रामाला लक्ष्मण भैयानं विचारलं, दादा काय विचित्र प्रकार आहे, राम नामाचा जप तेही पानापानातून? म्हणले हो. कस काय दादा, आश्चर्याची गोष्ट आहे. या आधी तुम्ही इथं कधी आले आणि तुमचा भक्त इथं कोण? म्हणले एक भक्त आहे माझा इथं, अनन्य साधारण भक्त, ती शबरी. मला भेटायचंय दादा. अरे तिला तर भेटण्यासाठी इथं आपण आलोय. तुम्ही म्हणाला पानापानातून कस काय आवाज येतो? शक्य आहे का हो? आज जर सांगितलं तर पटल का? महाराज, देव ही गोष्ट पटण्यासाठी तुमच्या आमच्या बुद्धीला पटायसारखी गोष्ट नाही. देव ही पाहण्याची देखील गोष्ट नाही. देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे. काही जण म्हणतात, महाराज देव देव म्हणता तुम्ही, दाखवा कुठे? अरे तुझ्यासारखेला दिसणारच नाही ते. अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन सुद्धा अर्जुनाचे लवकर डोळे उघडले नाही. तुमच्या आमच्या सारख्या दृष्टीला दिसतो का तो? देव ही पाहण्याची गोष्ट नाही, देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदायामध्ये महिला संत झाल्या. महिला संत जनाबाई त्यांचं नाव. आमच्या जिल्ह्यातलं जन्मस्थान गंगाखेड. त्या गंगाखेडला जन्मलेली जना दासी म्हणून काम करायची. नामदेवरायांच्या घरी दासी म्हणून, नामयाची दासी जनी. पण भक्तीच्या जोरावर ऐका, तिनं वेचलेल्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. माहित आहे प्रसंग सगळ्याला, वेळ नाही आज म्हणून सांगत नाही. गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. मंगळवेड्याला भिंत पडली, भिंत. आणि स्वतः देवानं सांगितलं, पांडुरंग परमात्म्यानं नामदेवाला, नामा इकडे. म्हणले काय? म्हणले मंगळवेड्याला भिंत पडली म्हणले, आणि त्या भिंतीखाली शेकडो लोक दबून मेले. शेकडो लोक. त्याच्यामध्ये माझा एक अनन्य साधारण भक्त, तो गेला. कोण? चोखोबाराय. त्याची हाडं आणायची म्हणले आपल्याला इथं. म्हणले देवा येडे झाले का? शेकडो लोक मेलेत, त्याच्या चोखोबारायाचे हाडं कसे म्हणून, काय म्हणून, कुठून शोधायचे? 100 लोक मेले तर 200 लोक मेले त्या भिंतीखाली दबून. अरे चोखोबारायाची भक्ती एवढी अनन्य साधारण होती, त्या हजारो लोकांच्या हाडामध्ये सुद्धा माझ्या चोखाची हाड ओळखायला येतील. म्हणले कसे? एक एक हाड उचल म्हणले, एक एक हाड, आणि कानाला लाव. जसा मोबाईल मधून तिकून आवाज येते, हॅलो मी फलाना बोलतोय, तसं माझ्या चोखाची हाड बोलायला लागतील. म्हणले विठ्ठल विठ्ठल आवाज येईल. जर मेलेल्या माणसाचे हाड देखील विठ्ठल बोलतात, तर मग सजीव झाडाचे पानं राम राम का नाही म्हणणार? पटलं? अजून सांगायची गरज आहे? चला, शबरीच्या आश्रमापुढे देव आले. आता शबरी एवढी थकली होती, अंगावर फाटके वस्त्र झालेले आहेत, डोळ्यांना नीट दिसत नाहीये, हातपाय लटलट कापतायत. 10 वर्षाचं वय होतं तेव्हापासून शबरी वाट पाहते. विचार करा किती धीर असेल तिच्यामध्ये. आज देवाची आकृती समोर दिसल्या बरोबर तिला माहित होतं देवच येणार आहे. गुरुनं सांगितलं होतं, तुझ्या झोपडीमध्ये फक्त देवच येईल, दुसरा कोणी पुरुष येणार नाही. राम आणि लक्ष्मणाला पाहिल्या बरोबर शबरी अंगणामध्ये, झोपडीच्या दारामध्ये जी बसलेली होती, उठून उभं राहिली. उभं राहते, पाय अडखळतात.
अडखळ नीट चालता येत नाही. शबरी काठी टेकवत टेकवत पुढे आली दर्शन घेण्यासाठी, वाकणार शबरी पडायला लागली, पण देवाना जगाच्या बापाना आधार दिला. हो, बसलेली आहे शबरी, देव बसलेले आहेत. हो, शबरीला वाटलं पाय धुवावे देवाचे, पाय धुवावे. मनातला भाव ओळखला देवानं, पाय पुढे केले. बोलायची गरज राहत नाही हो नंतर. पहा, जिथं प्रेम असतो, मनामध्ये प्रेम असतं आणि जिथं भाव असतो तिथं बोलून भावना व्यक्त करायची गरजच पडत नाही. बोलून भावना व्यक्त करायची गरजच पडत नाही. आंखों ही आंखों में इशारे हो गए, बैठे बैठे जीने का. भाव ओळखला शबरीच्या मनातला देवानं आणि पाय पुढे केले. पुन्हा शबरी मनात विचार करते, अरे अरे अरे, आज मला माझ्या गरिबीवर दुःख होते. आयुष्यात पहिल्यांदा शबरी म्हणते, माझ्या घरात देवाचे पाय धुवायला काही पात्र सुद्धा नाही. पात्र पहा तुम्ही, देवाचे जेवढे भक्त झाले त्यांच्याकडे घरामध्ये पात्र सुद्धा नाही देवाचे पाय धुण्यासाठी. काल केवट होतं का काही घरात पाय धुवायला? साधं ताट सुद्धा नव्हतं. ताट घरामध्ये एकही पात्र नाहीये शबरीच्या, पण देवाचे पाय धुण्याची पात्रता आहे. पाय धुण्याची पात्रता. देवाचे पाय आपल्या तळ हातावर घेतले. पाणी सुद्धा नाहीये घरामध्ये, कारण पाणी ही जमा करून ठेवण्याची गरजच तिला कधी पडली नाही. तहान लागली की तळ्यावर जायचं, भूक लागली की झाडाचे ताजे फळं आणून खायचे, गरजच नाही. डोळ्यातील अश्रूंनी देवाचे पाय धुतले. डोळ्यातले अश्रूंनी. देवा काही खाणार का? म्हणले, काय खायला? अरे देवा, आजपर्यंत माझ्या गुरूंनी सांगितलं होतं, मातंग ऋषींनी, तुम्ही येणार आणि रोज तुमच्यासाठी मी बोरं आणून ठेवत होते. बोरं, ते बोरं मी आणून ठेवलेले, खातो मी, माझी इच्छा आहे. देव कधीच नाही म्हणत नाही, कधीच. प्रेमानं तुम्ही देवाला काहीही द्या, काहीही. अहो, बोरं घेऊन बसली शबरी आणि एक बोर देवाच्या हातात दिलं शबरीनं. थोडस आंबट लागलं असेल, देवानं तोंड जरासं वाकडं केलं. वाकडं केल्याबरोबर ते हातातलं बोर घेतलं रामाच्या. देवा ठेवा ते खाली, ठेव खाली. हो का? मी आता तुला गोड बोर देते, आंबट नाही देणार. म्हणले, कसे? मी खाऊन पाहते म्हणले अगोदर. प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले. देवाचा बाप रडतोय, जगाचा बाप रडतोय, देव रडतोय. का? आई, तुला पाहिल्यावर पहिल्यांदा मला कौशल्याची आठवण झाली. कौशल्याची. जेव्हापासून वनात फिरतोय 13 वर्ष झाले, आजपर्यंत एवढ्या मायेनं मला कोणी म्हणलं नाही, तुला आंबट लागलं का रे रामा? शबरीनं एक एक बोर स्वतः थोडस खायचं, गोड लागलं तर रामाला द्यायचं, आंबट लागलेलं फेकून द्यायचं. देव मोठ्या आवडीनं बोर खातोय आणि लक्ष्मण भैया म्हणतोय, दादाच्या काय डोक्याला मार लागला का? गोळ्या संपल्या की? म्हणला. ही म्हातारी म्हणला, हिनं नीट दातही घासले नाहीत किती दिवसापासून, माहित नाही घासलीत का नाही. आणि या म्हातारीचे उष्टे बोर दादा खायलाय. दादा काय वेडा झाला की काय? रामदादा मनातला भाव ओळखला आणि रामानं लक्ष्मणाकडे असं पाहिलं. काय लक्ष्मणा, खाणार का? हे घे. दादाचा अपमान नको म्हणून हातात घेतलं. हातात घ्यायचं आणि माग फेकायचं. हा भाव पाहतो फक्त देव. तुम्ही मला सांगा, या शबरीच्या घरामध्ये साधा तांब्या देखील नव्हता पाय धुण्यासाठी, ताट देखील नव्हतं, अंगावर फाटके कपडे, उष्टे बोरं खातोय देव, दात पिवळे झालेले. कोणती पेस्ट होती तिथं घासायला? कोलगेट. काय होतं शबरीकडं? पाय धुवायला साधं पात्रही नव्हतं, पण अंगात पात्रता होती देवाचे पाय धुण्याची. देव ते पाहतो, तुमचा भाव किती शुद्ध आहे तो पाहतो. तुम्ही स्वच्छ अंतःकरणानं, निर्मळ अंतःकरणानं देवाला काहीही द्या, काहीही. पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही तुळशीचं एक पान जरी दिलं देवाला, एक तुळशीचं पान, दुसरं काही नसू द्या, तरी देव खुश होतो, तरी देव खुश होतो. हो, म्हणूनच गोड वर्णन केलेलं आहे. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लीची, थोर प्रेमाचा, थोर प्रेमाचा, थोर प्रेमाचा
पोहे सुदाम देवाचे भक्ती मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला हाती दुष्काळ दयाला हाती दुष्काळ दयाला ऐका महिमावडीचे बोरे खाय भिल्लीनेचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सगळे महाराज त्याच्याजवळ वैकुंठामध्ये सगळं. तुम्ही जर म्हणले महाराज चांगल्या तांदळाचा भात करू म्हणले भारीच्या त्याला खीर बनवून त्याला खायला देऊ, त्याच्या ज्यानं स्वतः त्या तांदळाची निर्मिती केली तुम्ही काय खीर खाऊ घालणार? चांगला मलाई पेढा आणून खाऊ घालतो. अरे दूधच त्याच्यापासून आहे. अख्खा क्षीराचा सागर ज्याला एकट्यानं दान द्यायची ताकद आहे त्याच्यामध्ये, त्याला तुमच्या त्या खव्याच्या पेढ्याची गरज आहे का? त्याच्याकडे एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे त्याच्या राज्यामध्ये वैकुंठामध्ये. कशाचा? प्रेमाचा दुष्काळ आहे. प्रेमा त्याला भक्तिभावानं देणारे लोक आवडतात. भक्तिभावानं भाव पाहतो देव, भाव पाहतो. हो. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. कोरडे पोहे खाल्ले त्यानं, कोरडे पोहे. पंचपक्वान्नाचं जेवण घरी असताना कोरडे पोहे खातो तो देव आहे. हो. बोर उष्टे खाल्ले आणि आता देव म्हणले माय मला निरोप दे. म्हणले देवा आता तुम्ही नाही जायचं, आता जाणार म्हणले मी, आणि मला मुक्त करूनच मग तुम्ही जायचं. शबरीला मुक्त केलं आणि शबरीला मुक्ती देऊन आता तिथून देव पुढे निघालेले. या ठिकाणी आता रामायणातलं अरण्यकांड संपत आणि अरण्यकांडाच्या पुढचं कांड कोणतं? किष्किंधा. म्हणा एकदा. चला जाऊ द्या, विनोद करायला वेळ नाही आज. किष्किंधा कांडाला सुरुवात होते. किष्किंधा कांडाला गोड शबरीचं चरित्र आहे महाराज. हो. ऋषमुख नावाचा पर्वत आहे. ऋषमुख नावाचा पर्वत. त्या ऋषमुख नावाच्या पर्वतावर 5 जण बसलेले आहेत. 5 जण. कोण कोण? सगळंच आम्हाला विचारून राहिला तू बाबा, तू काही सांगणार का नाही? नळ, नीळ, जामवंत आणि सुग्रीव, हनुमंत 5 जण बसलेत. 5 जण. त्यापैकी सुग्रीवानं रामप्रभूला पाहिलं. वर डोंगरावर बसलेत 5 जण. वर गुहा आहे, गुफा आहे, मोठमोठ्या शिळा पडलेल्या, आणि तिथं बसलेली 5 जणांची मीटिंग. नळ, नीळ, जामवंत आणि सुग्रीव, हनुमंत. त्यापैकी सुग्रीव नावाच्या एका बलाढ्य वीरानं पाहिलं 2 जण कोणीतरी यायलेत. खांद्याला धनुष्यबाण अडकवलेले, अंगावर वल्कले, जटावर बांधलेले आहेत. कदाचित हा शत्रू तर नसावा. हनुमंताला सुग्रीवानं सांगितलं, हनुमंता जा आणि ते जे 2 कोणी यायलेत त्यांची परीक्षा घे, तपास घे, कोण आहेत. हनुमंत तयार झाले. कथेमध्ये पहिल्यांदाच आज बजरंगबली हनुमानचं चरित्र, त्यांचं नाव कथेमध्ये आले. बोलिए पवन सुत हनुमान की जय, बजरंगबली की. जय. आता गदावाला बाबा आलाय. आता सगळे दणक्यात फायटिंग सुरू, धनाधन. चला. हनुमान ब्राह्मणाचा वेश धारण केलेले आहे. हो. ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि खाली आले. डोंगरावरून खाली आले आणि खाली आल्यावर हात जोडून विचारलं, हात जोडून, रामप्रभू आणि लक्ष्मण भैया समोर, आप कौन आहे? तेव्हा रामानं परिचय दिला. अयोध्यापती दशरथाचा मुलगा मी, मोठा राम, आणि हा माझा भाऊ लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण नाव ऐकल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला देवाला, हनुमंताला. ओळख पटली आणि ओळख पटली. मूळ रूपामध्ये हनुमंत आलेले आहेत. ब्राह्मणाचा वेश टाकून दिला. हो. त्यावेळेला म्हणले देवा, वर माझे काही सहकारी बसलेत, आता लवकर लवकर चलायचे बरं का, आपल्याला खूप काम आहे पुढं. वर जाऊ म्हणले डोंगरावर. म्हणले ठीक आहे चला. अर्ध्या रस्त्यात गेले की रामप्रभू लक्ष्मण भैया थकले, डोंगरावर चढायचे.
थकल्याबरोबर म्हणले हनुमंता, अरे पाय दुखायला लागले. म्हणले देवा ही तुमची गाडी आहे म्हणले बिन पेट्रोलची. दोन्ही खांद्यावर दोघांना बसवलं आणि उड्डाण केलं. 1 मिनिटाच्या आत तर वर गेल्यावर सुग्रीव, नळ, नीळ आणि जामवंत वीर आहेत मोठे मोठे वानर सेनेतले. लक्षात ठेवा, जामवंत त्यापैकी अस्वल आहेत आणि बाकीचे वानर कुळातले. सुग्रीवाला विचारलं देवानं, तुम्ही इथं कशामुळे राहताय? त्यावेळेला सुग्रीवानं सगळी हकीकत सांगितली. बाली नावाचा माझा भाऊ आहे, त्यानं माझं राज्यही बळकावलं, माझी स्त्री सुद्धा, माझी पत्नी सुद्धा त्याच्या ताब्यामध्ये आहे. हो देवा, तुम्ही कशामुळे फिरताय? माझी देखील पत्नी कोणतरी चोरून नेलेली आहे, दोघांमध्ये तह झाला, मी तुझी मदत करतो. राम प्रभू, लक्ष्मण भैया आणि सुग्रीव यांच्यामध्ये ठरलं रामानं मदत करायची सुग्रीवाची, त्याची पत्नी राज्य परत मिळवून देण्याचं. कोणाच्या तावडीतलं? भावाचं नाव सांगितलं मी, सुग्रीवाच्या. काय नाव? वाली. त्याला बाली देखील म्हणतात, वाली देखील म्हणतात. आणि त्या सुग्रीवानं मदत करायची ठरवली देवाची. म्हणले देवा, कोण नेली तुमची पत्नी? म्हणले रावणानं नेली. रावणाचं राज्य तर दक्षिणेला आहे. हो म्हणले. एका दिवशी मी असाच बसलो होतो, त्यावेळेला विमानातून कोण्यातरी एका स्त्रीनं काही दागिने खाली फेकले. म्हणले ते दागिने माझ्याकडे आहेत, बघा पटतात का? खून पटते का? दागिने असे फडक्यात बांधलेले गाठोडं सोडल्यावर रामप्रभूच्या समोर ठेवलं. रामप्रभूंनी लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा बघ रे, म्हणले हे दागिने तुझ्या वहिनीचेच आहेत का? कानातले फुलं घेतले, कर्ण फुलं, काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? कानातले, ते महिला मंडळीच्या कानातल्या घालायच्या दागिन्याला झुमके. हा, हो. तुम्ही नाही केले का अजून? मालकानं केले नाही? ते झुमके रामाना असे हातात घेतले, लक्ष्मणाच्या पुढे धरले. लक्ष्मणा बघ रे, हे सीतेचे आहेत का तुझ्या वहिनीचे? लक्ष्मणाचे डोळे भरून आले. दादा, आयुष्यात मला पहिल्यांदा दुःख वाटते. दुःख काय झालं रे? दादा, मला ओळख नाही पटत. म्हणले वहिनीचे झुमके तुला माहित नाहीत तुझ्या? म्हणले दादा, खरं सांगू का, ज्या दिवसापासून सीतामाईनं तुमच्या गळ्यामध्ये हार घातलाय, वरमाला घातली, कितव्या वर्षी लग्न झालं सीतेचं रामासोबत? 9व्या वर्षी. रामाचं वय तेव्हा 15. 27व्या वर्षी देव घरातून बाहेर पडले वनवासासाठी. राज्याभिषेक ठरला होता पण झाला नाही. 15चं वय 27 झालं आणि 27 वर आता पुन्हा 13 वर्ष झालेत वनवास चालू आहे. किती वय झालं? 40. सीतेच्या आणि रामाच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक होता? 6 वर्षाचा फरक होता. म्हणजे आता सीता किती वर्षाची आहे? हा, 40 मधून 6 गेले, 34 वर्षाची सीता झाली. तरी पण लक्ष्मण काय म्हणतोय? दादा, ज्या दिवशीपासून सीतामाईनं तुमच्या गळ्यामध्ये माळ घातली, त्या दिवशीपासून मी सीतेचा चेहराच पाहिला नाही. मग मी फक्त चरण पाहिले दादा, चरण पाहिले. त्याला म्हणावं दीर आणि भावजाईचं नातं, दीराचं आणि भावजाईचं नातं. फक्त दादा मी वहिनीच्या पायाकडं पाहत आलो, पायाकडं. कधीही मी वहिनीच्या चेहऱ्याकडे नजर उचलून पाहिलं नाही. त्याला म्हणावं दीर आणि भावजाईचं नातं. दादा, फक्त या इतक्या अलंकारापैकी, इतक्या दागिन्यापैकी एकाचीच फक्त मला खून पटलेली आहे, ओळख पटलेली आहे, ते म्हणजे सीतेच्या पायातले पैंजण. दादा, हे मात्र नक्की सांगू शकतो सीतेचे. सगळे दागिने पाहिले आणि खून पटली, हे तर सीतेचेच दागिने. मग तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करतो. युद्ध ठरलं. सुग्रीव आणि वाली यांचं युद्ध करायचं ठरलं. सुग्रीवा, घाबरू नकोस, मी तुला मदत करतो. महाराज, प्रभू, तो दुष्ट खूप बलशाली आहे, माझी ताकद कमी पडणार. अरे घाबरू नकोस, मी आहे ना, मी सांगतो तसं कर. त्याला युद्धाला आव्हान दे.
ठीक आहे, तुम्ही म्हणताल तर मी जातो, पण मदत करा बर का. त्यावेळेला सुग्रीव त्या वालीच्या दारात आला आणि त्याला युद्धाला आव्हान दिलं. अरे वाली, चुप कर, अंदर बैठा है, कायर कहीं का बाहेर निघाल. वालीनं सांगितलं, अरे पळून गेला होतास ना, कोणाच्या जोरावर बोलतोय. आलोच बघ. वाली आला आणि दोघांचं युद्ध संपलं, घनघोर युद्ध लागलं. वाली आणि सुग्रीव दोघही वीर आहेत. वाली सुग्रीवाला खाली पाडतोय, एकदा सुग्रीव वालीला खाली पाडतोय. पण वालीच्या ताकदी पुढे सुग्रीवाचा टिकाव लागला नाही. एक जोराचा बुक्का मारला वालीनं सुग्रीवाला आणि सुग्रीव मोर्चा येऊन खाली पडला. शुद्धीवर आल्याबरोबर पळून गेला. सुग्रीव पळून गेला ते थेट पुन्हा ऋषमुख नावाच्या पर्वतावर. हो, तिथं राम प्रभू हनुमान नळ नीळ जामवंत पुन्हा बसले. म्हणले, देवा तुम्ही काय मी मारायची सुपारी घेतली काय? म्हणले, त्या वालीकडून. म्हणले, का तुम्ही मदत करतो म्हणले, मग त्यांनी काहीच मदत केली नाही. तुम्ही काय माझं काय म्हणजे मलाच मारायचं ठरवले काय? अरे म्हणले, तुम्ही दोघं भाऊ एवढे सारखे दिसता, कोण कोणता ओळखायलाच येत नाही. मग उद्या सकाळी म्हणले पुन्हा एकदा. म्हणले, आता नाही भाऊ, हिंमतच नाही आपली. नाही म्हणले, मी आहे ना, घाबरू नको. विजय माळ गळ्यात घातली, विजय माला फुलांची माळ गळ्यात घातली. देवानं माळ गळ्यात घातली ज्याच्या, ती हरल का हो आता? ऐका, देवानं ज्याच्या गळ्यात माळ घातली ती हरल का? आणि देवाची माळ ज्यानं गळ्यात घातली ते बी हरल का? कळालं का? लय सांगायला वेळ नाही. देवाची माळ ज्यानं गळ्यात घातली ते कधी आयुष्यात हरल का? आणि देवानं ज्याच्या गळ्यात माळ घातली ते बी हरणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. अरे होय बाली, निकल बाहेर, चुप कर, अंदर बैठा है. अरे कालच मारलं ना तुला, पुन्हा पुन्हा यायला, आज तर येऊन दाखव. दोघांचं घनघोर युद्ध झालं. वाली आणि सुग्रीव दोघही वीर आहेत. त्याच वेळेला प्रभू रामचंद्र एका झाडाच्या मागे लपलेले, धनुष्याला बाण लावला आणि एका बाणामध्ये वालीला खाली पाडलं. बोलिये प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. वाली खाली पडला. वाली आणि वालीनं हात जोडले रामा पुढं. अरे 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 देवा, मला वाटलं नव्हतं एवढा कायर असशील म्हणून. म्हणले, काय झालं रे? तिथलं अयोध्येचं राज्य तुम्हाला भेटलं नाही म्हणून माझं किष्किंधेचं राज्य घ्यायला आला होय? हा, माझं राज्य पाहिजे. अरे मागून घेतलं असतं, दिलं असतं एरीच. म्हणले, मला राज्य नाही पाहिजे. मग तू अन्यायानं तुझ्या भावाचं राज्य घेतलंस आणि माझ्या समोर मी कोणावर अन्याय होऊ देत नाही, माझ्या भक्तावर. ठीक आहे, तेव्हा विनाकारण मारलंस देवा. तू जर समजून सांगितलं असतं तर दिलं असतं. काय केलंस तू? विनाकारण मारलंस मला. श्री राम तुमने भी ये कैसा ये काम कर दिया, चुप करके मारा सीने के पार दिया, चुप करके मारा सीने के पार दिया. श्री राम तुमने भी ये कैसा ये काम कर दिया. काय? चुप करके मारा सीने के पार कर दिया. चुप करके मारा सीने के पार कर दिया. श्री राम तुमने भी ये कैसा ये काम कर दिया. काय काम केलंस देवा? अगदी नीचपणाचं. छुप करके मारा तीर. अरे लपून बाण मारलास देवा, लपून. आता एक काम कर, माझ्यावर कृपा कर, हे राज्य घेऊन टाक, दे कोणाला द्यायचंय ते. पण एक काम कर, माझा जो मुलगा आहे, मुलगा काय नाव त्याचं? अंगद. त्या अंगदाला तुझ्या सेवेमध्ये घे. हो, त्याला सेवेमध्ये घे. अंगदाला युवराजपद दिलं आणि सोबत आता सगळ्यांनी मिळून देवाचं कार्य करायचं ठरवलं. देवाचं कार्य. एकदा भजन करू आणि पुढची कथा ऐकू.
रघुपति राघव राजा राम, 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 भक्ति पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, भक्ति पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम. चला पुढं. बालीच्या मुलाला अंगदाला युवराज पद दिलं. खूप वीर होता बरं का अंगद देखील, खूप वीर. वानर सैन्यामध्ये एकापेक्षा एक वीर होते आणि सगळ्यात वीर तो महावीर बजरंग बली. 4 तुकड्या केल्या, 4 तुकड्या. सुग्रीवानं आता सगळी वानर सेना गोळा केली. पहा, रामायण इतकं श्रेष्ठ ग्रंथ आहे. रामाचं राज्य कोणतं? राम कुठला? रामाचं गाव अयोध्या. सीतेला कोण चोरून नेलं? रावणानं. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सीतेचा शोध घेण्यासाठी, रावणाच्या त्या राक्षसी सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी रामानं आपल्या जमिनीचा वापर केला का? म्हणजे अयोध्येच्या भूमीचा वापर केला का? तिथल्या प्रजेला त्रास होऊ दिला का? अयोध्येहून सैन्य बोलवलं का? नाही. सैन्य कोणाचं घेतलं? सुग्रीवाचं. राजकारण शिकावं इथून देवाकोण. अनेक वीर होते त्या वानर सैन्यामध्ये. स्वतःच्या देशाला बिलकुल नुकसान होऊ दिलं नाही. नाही तर युद्ध म्हणलं की पहा तुम्ही, मागच्या 2 वर्षापासून रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. रशिया आणि युक्रेनचं. आता मागच्या 6 महिन्यापूर्वी अजून एक युद्ध एका जागी चालू झालं. त्या गाझा पट्टीवर हमले केले इस्रायलने. अगोदर इस्रायलने एका दिवशी हल्ला केला, गाझानं हल्ला केला त्या हमासनं इस्रायलवर. मग इस्रायलचं पुन्हा त्या हमासचं म्हणजे गाझा पट्टीवर हमले चालू झाले. दोन्हीही देश बर्बाद होतात युद्धामध्ये. युद्धामध्ये महागाई वाढते, दोन्ही देशाची बर्बादी आहे. देवानं ओळखलं, आपल्या अयोध्येच्या निष्पाप प्रजेला त्रास होऊ द्यायचा नाही. मग सुग्रीवाची सेना सोबत घेतली. आपल्या देशाचा एक सैनिक देखील सोबत आणला नाही. 2 भाऊच होते फक्त, राम आणि लक्ष्मण. बाकी कोणाला सोबत घेतलं नाही. 4 तुकड्या केल्या त्याच्यात मध्ये, 4 तुकड्या. आणि त्या 4 तुकड्या 4 दिशेला पाठवायचं ठरलं. 4 दिशेला म्हणले सीतेचा शोध घ्यायचा. ठीक आहे म्हणले, सीतेचा शोध घेतो. थोडासा इको कमी करा बोलताना, थोडासा इको कमी करा बोलताना, थोडासा कमी करा. 4 दिशेला 4 तुकड्या जा म्हणले. ठीक आहे, तुकड्या म्हणजे कळालं 5-50 5-50 एका तुकडीमध्ये वीर. 100 वानरायची एक तुकडी, दुसरी एक तुकडी पूर्वेला, एक पश्चिमेला, एक दक्षिणेला, एक उत्तरेला. 4 तुकड्या. सीतेचा शोध घ्यायचा म्हणले. ठीक आहे, तयार आहेत आम्ही, निघालो. जय श्रीराम म्हणले. सगळे निघाले सगळे. इथून तिथपर्यंत बस स्टँड पर्यंत चालत गेले. आणि तिथून मग हनुमंतराय परत आले. म्हणले देवा तुम्ही निघा म्हणले की सगळे निघालो आम्ही. म्हणले येड्यासारखी. कशासाठी? म्हणले सीतेच्या शोधासाठी. पण ती सीता कोण आहे, कशी आहे, काळी आहे का गोरी आहे का उंच आहे का ठेंगणी आहे, कशी दिसते माहीतच नाही ना. कोण पाहिली सीता? म्हणले हनुमंता, हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने एवढे वानर वीर आहेत, पण सगळ्यामधून तूच परत आलास आणि मला हा प्रश्न विचारलास. आता मला खात्री पटली, सीतेचा शोध लावू शकतो फक्त तूच. बुद्धिमताम वरिष्ठम मनोजयम बुद्धिमताम वरिष्ठम. सगळ्या बुद्धिमानामध्ये तो श्रेष्ठ, तो हनुमंत. म्हणले
जरी मी सीतेला शोधून काढलं, मी ओळखलं ही सीता आहे, पण ती मला कशी ओळखल? तिला खात्री पटली पाहिजे सीता माईला की हाच आपल्या देवाचा दूत, आपल्या मालकाचा सेवक आहे, रामाचा सेवक हाच हनुमान आहे. तिला कसं पटल, सीतेला कसं पटवून देऊ? म्हणले तो जयंत नावाचा एक कावळ्याचं रूप घेऊन आलेला इंद्राचा मुलगा, त्यानं सीतेच्या पायाला स्पर्श केला होता आणि त्याचा मी एक डोळा फोडला होता. हा प्रसंग कोणालाच माहित नाही म्हणले जगात. हा तिला सांग सीतेला, म्हणजे खून पटल. म्हणले अजून काही खून पटण्यासाठी? म्हणले ही माझी अंगठी आहे म्हणले, अंगठी राहते खुनाची अंगठी, साखरपुड्याच्या दिवशी घातलेली, ही घेऊन जाय म्हणले. म्हणले ठीक आहे देवा. हनुमंतानं ती अंगठी घेतली आणि अंगठी आता म्हणले सांभाळायचं अवघडच आहे, उड्या मारीत जाणार आहे, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या डोंगरावर, कुठं सांभाळू, कशी सांभाळू? मी सांगितलं बुद्धिमत्तां वरिष्ठम, जगातल्या सगळ्या बुद्धिमानामध्ये जर कोण श्रेष्ठ असेल तर तो हा गदावाला बाबा आहे. अंगठी घेतली आणि तोंडामध्ये ठेवली, गालात अशी मस्त बाजूला सुपारी, सुपारी कसं खाते माणूस, चॉकलेट. प्रभू मुद्रिका मेली मुख माही, तुलसीदासांनी हनुमान चालिसामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. कुठे ठेवली अंगठी? प्रभू मुद्रिका मेली मुख माही, मुख माही मुखामध्ये ठेवली म्हणजे तोंडामध्ये ठेवली. आणि सगळे वीर आता ज्या त्या ठरलेल्या दिशेला निघालेत. हनुमंत, नळ, नीळ, जामवंत सगळे एका तुकडीमध्ये होते. ती तुकडी निघाली दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला सगळेजण वीर निघालेले. कोणी चलत चलत, मग कोणी जांब खायले, कोणी पेरू, आंबे, चिकू, बोर, पपया, मस्त कैऱ्या. कैरीचं झाड एक आपल्या सोबदार बाबांच्या शेतामध्ये डिसेंबर महिन्यापासून कैऱ्या असतात म्हणे, आताही चालू आहेत 12 महिने कैऱ्या. सकाळी गेलतो शेताकडे नरसिंहाच्या दर्शनाला. हा खायचं म्हणलं की महाराज लोकांना लय चटका असते. हा आंबट नाहीत बिलकुल कैऱ्या. आणि आम्ही 7 दिवस खाल्ल्यात आणि काय आवाजालाही त्रास झाला नाही. लय काळजी घेतली बरं का. जावयाची सुद्धा कोणी काळजी घेणार नाही, एवढी काळजी श्री हरिभक्तीपरायण ज्ञानोबा महाराज सुरवसे आपले चोपदार, हो अगदी घरच्या सारखं. आणि त्यांचे चिरंजीव सुनबाई, आई, सगळ्यांचा स्वभाव एवढा गोड. चला कथेकडे या. हा आहेर अंगावरचा. मी कधीच भारीचा कपडा घालत नाही अंगावर. महाराज म्हटलं की साधे कपडे असले पाहिजे अंगावर. पण त्यांनी लिनन आणले. हो, एकदा टाळ्या वाजवा बाबांसाठी. म्हणले गावकऱ्याचं जेव्हा होईल तेव्हा होईल म्हणले कथा संपल्यावर. आज सकाळी आहेर माझा झाला पाहिजे. आणि आहेरामध्ये काय काय? नवीन चप्पल सहित, चप्पल सुद्धा महाराजांना नवीन, महाराजाच्या बायकोला बी. चला या झाडावरून त्या झाडावर वानरसेना उड्या मारायला लागली. कोणी जांब खायले तोडून, कोणी बोर खायले, कोणी आंबे खायले, चिकू खायले. हनुमंत म्हणला, ए तुम्ही पुढे चला रे, मी मागे राहतो. म्हणला तुम्ही चला लवकर लवकर, तुम आगे चलो मैं पीछे से धक्का लगातो. म्हणला चला चला लवकर लवकर. सगळे पुढे वीर हनुमंतराय आणि हनुमंतराय पाठीमाग. ए म्हणले हनुमंता थांब रे बाबा, गडबड करू नको, तहान लागली. अरे म्हणले रामाच्या कामाला निघालात आणि तहान लागली म्हणाले आताच. देवाच्या कामामध्ये तहान भूक नसते. अरे म्हणले मारतो का काय, पाणी पिऊ दे ना. एक खोल खड्डा दिसला, विवर दिसलं. त्या खोल खड्ड्यामध्ये विवरामध्ये उतरले, तिथं पाणी पिलं. तिथं एक स्वयंप्रभा नावाची एक स्त्री होती. बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी तप करू लागली. तिनं मार्गदर्शन केलं. सगळेजण आता तुम्ही दक्षिण दिशेला जा, समुद्राच्या काठावर जा. रामेश्वरमच्या ठिकाणी सगळी वानरसेना आली आणि तिथं ती वानरसेनेनं पाहिलं सगळा ते रामेश्वरचा समुद्र. म्हणले हनुमंता इथं खायला काहीच नाही की रे, समुद्राच्या काठावर सगळी रेतीत दिसायली. म्हणले खारं पाणी. एवढा वेळ तरी तिकडे जांब, बोर, चिकू, आंबे सगळं होतं.
प्यायला पाणी देखील होतं. इथं प्याव तर खारं पाणी पिऊ वाटत नाही आणि खायला बी काही नाही, उपाशी मरतो की रे म्हणले. अशी त्यांचा विषय चालू. तेवढ्यामध्ये एक मोठ्या आकाराचा, खूप मोठ्या आकाराचा गिधाडासारखा दिसणारा पक्षी उंच आला आणि त्यानं मोठा आवाज केला, वा वा वा, देवानं माझ्या जेवणाची सोय केली. वानर सेनेनं विचारलं, कोण आहेस तू? मी संपाती. अरे तुझ्यासारखाच एक पक्षी होता, अरे देवाच्या कामासाठी प्राण दिला त्यानं. कोण होता तो? जटायूचं नाव ऐकल्याबरोबर संपाती एका डोंगरावर बसला. म्हणला माझा भाऊ होता जटायू, त्यानं देवासाठी प्राण सोडला. म्हणले हो, मी देखील मदत करू शकतो. सांगा काय करू? आम्ही सीतेच्या शोधासाठी निघालो. कुठे आहे सीता? म्हणले माझी नजर एवढी तीक्ष्ण आहे, हजारो किलोमीटर पर्यंत, शेकडो किलोमीटर पर्यंत मी पाहू शकतो. ती काय म्हणले, त्या तिथं सीता बसली. कुठं? ती त्या तिथं. म्हणले कुठं? लंकेमध्ये. ते काय अशोक वाटिकेमध्ये. ती मी इथून पाहायला म्हणले दिसायली मला. ती त्या तिथं. अरे म्हणले त्या तिथं म्हणजे मध्ये समुद्र आहे, ते कसं जायचं? त्यावेळेला सगळ्यांच्या सर्वानुमते म्हणले आता आपल्यापैकी एक सगळ्यात मोठा वीर जाणार. सगळेजण म्हणले कोण जाणार? आपला हनुमान जाणार. म्हणले बली का बकरा मुझे बनाव. प्रत्येक वेळेला मीच दिसतो का तुम्हाला? म्हणले तुझ्यासारखा वीर आमच्यामध्ये कोणी नाही. भरपूर वीर होते, पण त्यांच्या ताकदीला काही मर्यादा होत्या. त्यांच्या ताकदीला काही शक्तीला मर्यादा होत्या. हनुमान जायचं ठरलं. हनुमंतानं गर्जना केली. हो, बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. राम प्रभू निघालेत. राम प्रभू सीतामाईच्या शोधासाठी. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन. लंका चले हनुमान, लंका चले हनुमान, टहलता राम दल में. लंका चले हनुमान, लंका चले हनुमान, टहलता राम दल में. लंका चले हनुमान, लंका चले हनुमान, टहलता राम दल में. लंका चले हनुमान, लंका चले हनुमान, टहलता राम दल में. जमवंत बोले सुग्रीव बोले, जमवंत बोले सुग्रीव बोले, जमवंत बोले सुग्रीव बोले, जमवंत बोले सुग्रीव बोले. बोले वीर हनुमान, बोले वीर हनुमान, टहलता राम दल में. लंका चले हनुमान, लंका चले हनुमान, टहलता राम दल में. लंका चले हनुमान, टहलता राम दल में, टहलता राम दल में, टहलता राम दल में. लंका चले हनुमान, टहलका राम दल में. हो, हनुमंतरायानं उड्डाण केलं आणि उड्डाण केलं लंकेच्या दिशेनं. या ठिकाणी किष्किंधा कांड संपते. तुम्ही म्हणाल महाराज 6 दिवस एका कांडाला लागली ना, आता तर एका घंट्यात. समारोपाचा दिवस. चला, उड्डाण केलं. आकाश मार्गाने जात असताना एक पर्वत वर आला, समुद्राच्या वर आला. त्यानं विनंती केली, हनुमंता देवाच्या कामासाठी चाललास बेटा, थोडासा आराम कर, ये विश्राम कर. ते पर्वत म्हणतोय बर का, पण हनुमंतानं सांगितलं हो, राम कामामध्ये आराम नाही, रामाचं कार्य करतोय, आराम करण्यासाठी आलो नाही. मैं राम जी का काम करने जा रहा हूं, विश्राम करने का वक्त नहीं है मेरे पास. त्यावेळेला थोडं पुढं चालून गेला. एक राक्षसीन आली. राक्षसी, काय नाव तिचं? सुरसा नावाची राक्षसीन आली. ती म्हणली हनुमंताला, मी खाणार म्हणली तुला. म्हणले मी खायला का गुलाबजामुन आहे का? मी खाणार. म्हणला मी का कालची बालुशाही आहे का खायला? पंक्तीला होती वाटेल काल बालुशाहीच होती की. मी खाणार. म्हणले खातीच म्हणाली, खाऊन दाखव बरं. तिने यात तोंड उघडलं एवढं. हनुमंतानं रूप धारण केलं तिच्या तोंडावर मोठं. अजून तिनं अजून तोंड मोठं केलं की अजून रूप मोठं, अजून मोठं रूप, अजून मोठं तोंड, अजून मोठं तोंड, अजून मोठं रूप. एकदम सूक्ष्म रूप बारीक धारण केलं. दाताच्या एका फटीतून गेले, मध्ये 2-4 चक्रा मारल्या, निघाले बाहेर. म्हणजे खातेच म्हणाली, खाऊन दाखव.
सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा, बिकट रूप धरी सूक्ष्म रूप धरी. हनुमान चालीसा वाचा. हनुमान चालीसा माणसानं दररोज एकदा तरी हनुमान चालीसेचं पठण केलं पाहिजे. काय होतं हनुमान चालीसेचं पठण केल्यावर? भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. त्याचं नाव घेतल्याबरोबर भूत पिशाच देखील पळून जातात, असं ते हनुमंताचं नाव आहे. आणि त्याची ती हनुमान चालीसा गुण वर्णन करणारी आहे, म्हणून हनुमान चालीसा वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये वर्णन, सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा. अतिशय बारीक मशका एवढं रूप, म्हणजे माशी एवढं रूप धारण केलं. त्या सुरसा राक्षसीच्या तोंडात गेले, मधात 2-4 फेऱ्या मारल्या आणि पुन्हा दाताच्या फटीतून बाहेर आले. बस म्हणले टाटा बाय बाय केलं, निघाले पुढं. वेळ नाही म्हणले मला. आता संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळची. आणि त्या संध्याकाळच्या वेळेला लंकेच्या काठावर पोहोचले. लंकेच्या काठावर ते दृश्य पाहिलं. आणि दृश्य पाहिलं, आपल्याकडं जशी विमानतळावर सुरक्षा असते, तपासणी केल्याशिवाय काहीच मध्ये येऊ देत नाहीत. विमानतळावरून जेवढे विमानातून प्रवासी उतरलेत सगळ्याची चेकिंग होते तिथं चेकपोस्टवर. अशी सुरक्षा, कडेकोट बंदोबस्त, जशी काय भारत पाकिस्तानची सीमा आहे. ए दिदे बस खाली, बस खाली, बोलायचं नाही हा. ऐ वडणीवाली, तू ग झेटूवाली, हा इकडे बघा, शांत बसायचं. कडेकोट सुरक्षा, जशी काय भारत पाकिस्तानची बाउंड्री आहे. आणि सुरक्षेला महिला शिपाई, राक्षसिनीचा पहारा. आजच्या सारखीच पद्धत होती, लेडीज फर्स्ट. आता लय महिलांना वाटते आमचा नंबर कोणत्या कामात पुढे असावा. या आजच नाही, पहिले होतं. मोठमोठ्या राक्षसिनी तिथं पहाऱ्यावर. आणि आता मारुतीरायानं विचार केला, लंकेत जायचंय तर कसं जावं? एवढ्या मोठ्या राक्षसींनी अशा मशीन लावून तपासायल्यात. काय स्फोटक आणलेत, सोनं आणले की काय अंमली पदार्थ, तस्करी. म्हणले काय करायचं? आता मी सांगितलं, बुद्धी हुशारीमध्ये या बाबाला चॅलेंजच नव्हतं. म्हणले बारीक रूप धारण करू. कशाचं? मच्छराचं. मच्छर तुमच्याकडे काय म्हणतात? डास म्हणतात, मच्छर म्हणतात. डास म्हणू, डास किंवा मच्छर. डासाचं रूप धारण केलं, मस्त त्या डासासारखाच आवाज काढायले. कसे करतात डास? कानाजवळ आल्यावर कसे करतात? कसे सांगा जर मोठ्यानं. कानाला सर्दी झाली माझ्या, झोपल्या का काय? बुई जाते उडून. हनुमंतानं तसाच आवाज काढायला प्रयत्न केला, आवाजासारखा आवाज काढायचा, पण याचा जरासा वेगळाच आवाज निघू लागला. हिरो होंडाची फायरिंग वेगळीच, स्प्लेंडरची, यामाच्या गाडीची वेगळीच, राजदूतची पहिली वेगळीच असायची, आणि बुलेटची वेगळीच येते फायरिंग. बायकाला लय ओळख असती, मालकाच्या गाडीचा आवाज बरोबर ओळखतात. दारात गाडी येऊन उभी राहिली, पिंट्या तो हा बाप आलाय, तांब्या भरून पाणी दे. पिंट्या म्हणते नवय बापा, बाबा नाही, अरे तुझ्या बापाचीच गाडी आहे. बरोबर बाया घरातूनच ओळखीतात बाबाची, तिच्या मालकाची गाडी कोणती आहे. फायरिंग होऊनच हनुमंतराय निघाले बुई करीत. त्या राक्षसीनं पकडलं. कोण आहे रे तू? म्हणले मावशी मी इथलाच आहे की, ओळख नाही? म्हणले तू इथला नाहीस, आमच्या गावातला लंकेतला नाहीस तू. म्हणले मावशी कमालच झाली, कस काय ओळखीलं? त्या राक्षसीला म्हणालीत बरं का, कस काय ओळखीलं? अरे म्हणली सोपं आहे, मांडलं बुवा म्हणला तुम्हाला. कस काय ओळखलं? इतके लाखोच्या संख्येने इथं डास आहेत, म्हणले मच्छर आहेत, समुद्राचा किनारा. आणि रावणाचं राक्षसाईचं राज्य, राक्षसाईच्या राज्यामध्ये सगळे मच्छरच मच्छर, घाणीचं साम्राज्य, काळ्या पन्न्या पडलेल्या जिकडं तिकडं. कळालं का? कळालं त्याला धन्यवाद. नाही कळालं त्याला काल्याच्या दिवशी पोटभर जेवायला. काळ्या पन्न्या पडलेल्या सगळे मच्छर डास होते. म्हणजे लाखोच्या संख्येने इथं डास आहेत, आणि तुम्ही मला कस काय ओळखलं? मी बी त्यांच्यासारखाच रूप धारण केले. म्हणले हे बाकीचे डास जे आहेत हे भुनभुन 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 करतात. आणि म्हणले मी, अरे तू राम नामाचा गुणगान 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 करतोयस.
आवाज वेगळा. याची बुलेट गाडी होती आणि बाकीच्या सगळ्या यामाच्या गाड्या भुई भुई वाजू लागल्या. राम नामाचा गुणगान करणारा तुझा आवाज लगेच ओळखायला येतो. आणि जो राम नामाच्या मस्तीमध्ये भजन करतो त्याचा चेहऱ्याचं तेज काही वेगळंच असते महाराज. राम नामाची मस्ती ज्याच्यामध्ये आहे ना. चला म्हणले तुला जाता येणार नाही. म्हणले कस काय जाऊ देणार नाही. म्हणजे मी इथं कशाला पहारा करायला थांबले. म्हणले जाऊ देणार नाही. एक ठोसा मारला त्या राक्षसीच्या तोंडावर, पडली आडवी, ती गेले पळून. लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये सगळीकडे फिरून पाहिलं, हो कुठंच सीतामाई दिसत नाहीये. तिथं तर सांगितलं त्यानं सीतामाई आहे तिथंच. पाहिलं इकडं तिकडं पाहिलं, एक घर दिसलं सुंदर. खाली उतरून पाहिलं तर बिभीषणाचं घर. बिभीषणानं पत्ता सांगितला सीतामाईचा. त्या अशोक वाटिकेमध्ये सीता आहे. झाडाखाली बसलेली सीता पाहिली. आपण स्वतः वर जाऊन बसले आणि त्यावेळेला रावण आला. रावणानं अनेक प्रकारे सीतेची मनधरणी केली. काय त्या रामाजवळ, त्या वनवाशाजवळ कशाला त्याची वाट पाहते. येणार नाही तो, माझ्याशी लग्न कर. पण सीतामाईनं जी पायाकडे नजर लावली, एकदा देखील डोळे उचलून पाहिले नाही सीतामाईनं. रावण म्हणला मारूनच टाकतो हिला. मंदोदरीनं हात धरला. चला मालक, चांगलं नाही. दुसऱ्याची स्त्री आणणं पाप आहे. देऊन टाका त्याची त्याला. अगं तो माझ्या बाजून का त्याच्या बाजूनं बोलली. मंदोदरीला घेऊन रावण परत गेला. हनुमंतरायानं वरून झाडावरून सीतामाईच्या हातामध्ये अलगद अंगठी टाकली आणि खून पटली. खाली आल्यावर हनुमंतरानं आपली ओळख, आपला परिचय करून दिला. खून पटली. माय भूक लागली, काहीतरी खायचंय. खाय ना म्हणली. इथले हे फळ खाय, पण खाली पडलेलेच खाय. म्हणला ठीक आहे, शब्द पाळतो. म्हणला खाली पडलेलेच खातो. झाड हलवायचं खाली पाडायचे, खालचे उचलून खायचे. तोडून खाली का? तोडून खायचं नाही, खाली पाडायचं आधी, असं हलवायचं झाड आणि खाली पडल्यावर मग उचलून खायचं. एक झाड झालं. म्हणले हे काय बरोबर लागणं झाले. दुसऱ्या झाडाकडे गेले. पण ते हे जे पहिलं झाड हे मध्ये आडवं येऊ लागलं सीतामाईच्या आणि हनुमंताच्या. सीता दिसणं गेली त्या झाडामुळे. उपटायचं आणि फेकायचं, उपटायचं आणि फेकायचं. झाडं उपटिले. बागेची नासधूस केली. काही राक्षस संध्याकाळच्या वेळेला, रात्र झाली होती आता, दारू पिऊन झोपले होते राक्षस. म्हणजे दारू पिऊन झोपणारे राक्षस असतात असं नाही. दारू पिऊन झोपले होते राक्षस. ते राक्षस म्हणले अरे बागेमध्ये कोणीतरी माकड आले, वानर आले, बंदर आले, चला. 50-50 राक्षस चालून आले. हनुमंतरायानं त्याच्यातले 10-5 शेपटीमध्ये गुंडाळले, फेकले समुद्रामध्ये. एक जण त्याच्यातला धावत गेला रावणाकडं. महाराज दशानन की जय हो. म्हणले कशाला ओरडत आला रे रात्रीच्या वेळेला. म्हणले बागेमध्ये एक वानर आले आणि त्यांना उच्चाद मांडलाय. सगळी अशोक वाटिका त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकली. मग आम्हाला मदत पाहिजे. त्यावेळेला मदतीसाठी एक तुकडी पाठवली आणि त्या राक्षसांना घेऊन पुन्हा राक्षस आले. त्या सगळे राक्षस 50-50 गुंडाळायचे, शेपटीमध्ये फेकायचे समुद्रात. राक्षस म्हणायला लागले अरे का माणूस आहेस का कोण एवढी ताकद. म्हणले राम नामाची ताकद आहे. कशाची ताकद? राम नामाची. चला भजन करा. राक्षसायला भजन करायला लावलं. राक्षसायला त्याच्यातले 2-4 राक्षस म्हणले अरे बापरे, आपल्या मालकाला कळलं तर मारते. म्हणले मालक आपला रावण. पुन्हा पळत गेले. महाराज दशानन की जय हो. अरे काय झालं आता? ते वानर ऐकायला तयार नाही. अक्षय नावाच्या पुत्राला आवाज दिला. अक्षय जा यांच्या सोबत. आणि ते कोण वानर आले त्याला पकडून आणा, जिंदा या मुर्दा. अक्षय आला आणि बागेच्या बाहेरूनच आवाज द्यायला लागला अरे ओय बंदर. ते म्हणते आजा बगीचे के अंदर. हनुमंतराय बागेमध्ये आहेत. बागेच्या मध्ये ज्याच्या बापाची बाग आहे ते बागेच्या बाहेर आणि हे बागेच्या मध्ये. ते म्हणते अरे ओय बंदर. हे म्हणते आजा बगीचे के अंदर. 2-4 धरायचे, उचलायचे, फेकायचे शेपटीत गुंडाळून. कोणी गदेनं मारायचं, कोणी झाड फेकून मारायचं. चलो करो भजन. राक्षसायला भजन करायला लावलं महाराज राक्षसायला. पण त्यावेळेला एक शक्ती काढली आणि त्या पाशामध्ये बांधलं आणि हनुमंतरायाला नेऊन रावणासमोर उभा केलं.
उभा केल्यावर कोण आहे रे? बागेची नासधूस केली, भूक लागली होती. कोण आहे तू? रामाचा सेवक. हनुमान म्हणतात तुला. ओळख करून दिली. मी हनुमान असं नाही म्हणले, मी रामाचा सेवक, प्रभू श्री रामाचा. दंड द्यावा म्हणले याला. त्यावेळेला बिभीषण आला समोर. बिभीषण म्हणले दूताला शिक्षा करायची नसते. जे दूत असतात, आजही दूत असतात आपले, आपण त्याला राजदूत असं म्हणतो. आपल्या देशाचे प्रतिनिधी दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या देशाचे प्रतिनिधी आपल्या देशामध्ये, त्याला राजदूत म्हणतात. कितीही युद्धाचा जरी प्रसंग आला, मागं कॅनडा सोबत आपले संबंध खराब झाले होते. कॅनडानं राजदूत त्यांनी परत बोलवून घेतले, आपल्याला परत पाठवले होते. राजदूताला कधी मारायचं नसतं. बिभीषण म्हणला मारू नका याला. म्हणले यानं आपल्या बागेचं नुकसान केले, शिक्षा झाली पाहिजे. आणारे चिंध्या, शेपटी पेटवून द्या म्हणले याची. लय गुरमी आहे याला, लय अभिमान आहे शेपटीचा. पेटवायला सुरुवात केली, चिंध्या गुंडायला सुरुवात केली. लांबच लांब शेपटी, सगळे कापड संपले लंकेतले. सीतेचे आणारे, सीतेचे आणा म्हणल्याबरोबर हनुमंतानं लीनता घेतली. शेपटी लांबवायचं थांबवलं, पण शेपटी पेटता पेटणं. रावण म्हणला काय माणसं आहेत का तुम्ही? बिडी आवडताना कशी पटकन पेटवता म्हणला. बिडी आणा इकडं, मी पेटवतो. माचीस घेतली ना अशी लावली की हनुमंतानं जगातली पहिली बिगर पाण्याची बिगर पैशाची, हो, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, रावणाची जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, हनुमंत एकही मिनिट वाया घालायचा नाही. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. दाढी जाळली, हनुमंतानं सगळी लंका दिली पेटून. हो, लंका दिली. रावणानं फोन केला इंद्राला, म्हणले तुमची अग्निशमन दलाची गाडी घेऊन या. ते म्हणले आलोच महाराज, कारण इंद्र तिथं सेवेला होता ना. अग्निशमन दलाची गाडी. पाऊस पडा म्हणले, पाऊस. इंद्रानं वरुणाला आदेश दिला, पाऊस पडा. वरुणानं पाऊस पडायला सुरुवात केली, इंद्रानं पाऊस पडायला सुरुवात केली. हनुमंत म्हणला ए इंद्रा, अरे डोकं फिरलं काय? अरे तुझ्यासाठी देवानं अवतार धारण केलाय म्हणला. आम्ही पेटवायचं काम करायलो आणि तू पाणी टाकून विजवायला का? अरे म्हणला माग फिरून तर पहा एकदा, तू जितकी पेटविल ती त्याच्यापेक्षा दुप्पट पेटली म्हणलं कस काय? म्हणला पाऊस नाही, पेट्रोल टाकायलो. हनुमंत राय सगळी लंका पेटविली, शेपटी समुद्रामध्ये विझवली आणि सीतामाईला म्हणले माय आता आज्ञा दे, जातो आणि आत्ता रामप्रभूला घेऊन येतो. आत्ता गेलो ना आत्ता आलो. ठीक आहे म्हणली जाय. आता गर्जना केली नाही हनुमंतानं, गुपचूप वंदन केलं सीतामाईला. मनातले मनातच म्हणले जय श्रीराम आणि निघाले. कशामुळं? कारण या राक्षसाच्या मनामध्ये जी माझी भीती बसली ती कायम राहावी. आता जर उड्डाण केलं तर हे लोक म्हणतील हो, असे थरथर कापू लागले ते राक्षस. हनुमंताचं नाव काढलं की त्याला वाटलं, हनुमंताला वाटलं आपण जर गेलो हे कळालं या लोकायला तर पुन्हा खुश होतील. यायला असं वाटलं पाहिजे ते इथंच आहे काय की हनुमान. म्हणून गुपचूप निघाले, अलीकडच्या काठावर आले. अलीकडच्या काठावर आल्यावर त्या सगळ्या सहकार्यानं नळ नीळ जामवंत सुग्रीव सगळ्यांनी विचारलं पाहिली का रे सीता? हो. कशी आहे? खूप दुःखी आहे. आम्हाला सांग ना कशी आहे सीता? अरे वेळ नाही तेवढा सांगायला. चला रामप्रभूकडे चला. कुठे आहेत रामप्रभू? त्या ऋषमिक नावाच्या पर्वतावर बसलेले तिथंच. आणि सगळे वीर शोधण्यासाठी गेलते. आता देवाकडे चला आणि सगळ्याला घेऊन जायचंय. हनुमंत म्हणले अरे मी एकटा सगळीकडे जाळून आलो, त्या रावणाला सुद्धा मारून आलो असतो आणि सीतेला घेऊन आलो असतो, पण देवाची आज्ञा नाही म्हणले. देवाची आज्ञा नाही, आणि देवाची आज्ञा असल्याशिवाय मी कोणतं काम करणार नाही. चला माझ्या सोबत चला, रामाकडे जाऊ आणि रामाला घेऊन पुन्हा लंकेकडे जाऊ. चला वाटेनं निघाले हनुमंतराय. आणि सीतेची अवस्था आपल्या त्या सगळ्या सोबतच्या सहकार्याला सांगू लागले. रघुवर को जितना गम है, रामाला जितकं दुःख आहे कशाचं? सीतेच्या जाण्याचं, सीता हरवण्याचं. सीतेला रावणानं चोरून नेलं. रामाला जितकं दुःख आहे तितकंच दुःख सीतेला सुद्धा आहे, तितकंच दुःख. रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे कम है. रघुवर को जितना गम
अति अनुपम है, छवि माँ की अति अनुपम है, वाणी भी अमृत सम है, सीता का देखा तो राम का गम मैं भूल गया, राम का गम मैं भूल गया। रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे कम है, सीता का गम देखा तो राम का गम मैं भूल गया। सगळ्यांना सीतेची अवस्था सांगितली। प्रभू रामाचं चिंतन करीत करीत रामाच्या जवळ आलेत। प्रभू शोधलं सीतामाईला, कुठे आहे? लंकेमध्ये, अशोक वाटिकामध्ये, रावणाच्या ताब्यात आहे। ठीक आहे, कशावरून भेटली? एक खून जशी रामानं दिली होती हनुमंताजवळ, तशीच एक खून सीतामाईनं दिली होती हनुमंताजवळ, चुडामणी नावाची। चुडामणी ती खून दाखवली, चुडामणी। हो, हे तर माझ्या सीतेचा चुडामणी आहे। चला आता उशीर करायचा नाही रे, उद्या सकाळी लंकेकडं कूच करायचं। सगळी वानर सेना एका ठिकाणी झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी लंकेकडे जायचं ठरवलं। दिवस उजाडला, नळ नील जामवंत सुग्रीव हनिवंत मोठे मोठे वीर मोठ्यानं गर्जना करू लागले। बोले श्री प्रभू रामचंद्र भगवान की जय। सगळे वीर राम नामाचं चिंतन करीत करीत ऋषमुख पर्वतापासून निघाले आणि आता आलेले आहेत रामेश्वरमच्या ठिकाणी। रामेश्वरमच्या गेले का? रामेश्वरमला आपल्या इथून दर्शनाला लोक, बरेच लोक जातात। आणि रामेश्वरमला गेल्याच्या नंतर तिथं समुद्र पाहिला। समुद्र पाहिल्यावर देवा कसं जायचं? तू कसा गेला हनुमंता? म्हणजे मी देवा एकटा होतो आणि माझ्या ताकदीला काही मर्यादा नाही। म्हणले एकदा उडी मारली तर मी कितीही किलोमीटर पर्यंत आकाश मार्गाने जाऊ शकतो। सगळी वानर सेना न्यायची तर मग आपल्याला इथं सेतू बांधावा लागेल। सेतू। लक्ष्मण म्हणला सेतू बितू बांधायच्या भानगडीत कशाला पडता रे? म्हणला मी सांगितलं कालच, लक्ष्मण लय रागीट माणूस, याला आठवण टाकू म्हणला, कोरडाच करून टाकू। देव म्हणले नाही, साम दाम दंड भेद आधी विनंती करून पाहू म्हणले। विनंती केली, समुद्राची प्रार्थना केली, आम्हाला जायला रस्ता दे। 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 3.5 दिवस झाले, पण समुद्र काय समोर येईन आणि ते काय रस्ता देईन। देवानं भात्यातून बाण काढला, बाण धनुष्याला लावणार आणि कोरडा करणार, इतक्यामध्ये समुद्र शरण आला। म्हणले देवा जर कोरडा केला तर लाखोच्या संख्येने जीव आहेत म्हणले माझ्या या पाण्यामध्ये मरतील। एक काम करणं सोपं, सेतू बांधा। सेतू त्याला आपण पूल म्हणतो, पूल। देवानं बांधलेल्या पुलाला सेतू म्हणता येणार नाही, कारण त्याचं नाव राम सेतू आहे। पुल बांधतात आजकाल वड्यावर, नदीवर, नाल्यावर, 4 वर्षात वाहून जातात, पण हजारो वर्षापासून आजही त्या सेतूच्या खुणा तिथं आहेत। त्याला पूल म्हणता येईल का? सेतू आहे तो, सेतू। मागच्या काही सरकारमधल्या मूर्ख लोकांनी सांगितलं, हो ते सेतू काढा म्हणले फोडून आणि तिथून जहाजाला जायला रस्ता करायचा आपल्याला। माग असे दलिंदर लोक काही राजकारणी होऊन गेले, म्हणले रामच नाही, म्हणले काल्पनिक आहे। सुप्रीम कोर्टात त्या लोकांनी सांगितलं होतं राम खरा नाही, राम काल्पनिक आहे। आज बसलेत भीक मागत आणि यात्रा काढत। चला, मला राजकारणाविषयी बोलायचं नाहीये, मला त्या गोष्टीची चीड आहे। आजही ते राम सेतूच्या खुणा तिथं आहेत। देवांनी ठरवलं ठीक आहे राम सेतू बांधूया। तिकडं लंकेमध्ये काय झालं, बिभीषणाचं आणि रावणाचं भांडण झालं। बिभीषणाचं म्हणणं होतं दादा दुसऱ्याची स्त्री आणणं योग्य नाही, बळजबरी नाही करायची, नेऊन दे आणि रामाला शरण जा, पाय धर, माफ करेल। अरे माझा भाऊ असून त्याच्या बाजूने बोलतोस, एक लाथ मारली। बिभीषण तिथून निघाला, सहन झालं नाही अपमान आणि थेट रामप्रभूकडे आला। रामप्रभूकडे देवाची भेट झाली। देवा, लक्ष्मण म्हणला दादा याच्यावर भरोसा करू नका, दुश्मनाचा भाऊ आहे। म्हणले भाऊ जरी दुश्मनाचा असेल तर माझा भक्त आहे। नळ आणि नीळ 2 असे देवाच्या सेनेमध्ये
दोन असे वीर होते, आपण त्यांना इंजिनियर म्हणू. त्यांच्या हातानं दगड तरायचे. सगळी वानर सेना सोबत घेतली आणि आता सेतू बांधायचं काम सुरू केलं. मोठमोठे वीर, मोठे मोठे डोंगर, शिळा उचलून आणू लागले आणि नळ नीळ त्याच्यावर अशी मार्किंग सही करायला लागले. राम नाव लिहायला लागले, राम, आणि टाकायला लागले त्या सेतूवर. पाहता पाहता सेतू तयार होऊ लागला. 1 किलोमीटर, 2 किलोमीटर. राम म्हणले इतक्या फास्ट काम व्हायले, म्हणले आपण तरी जाऊन पाहू नेमकं कसं व्हायले, कच्चं व्हायले का पक्क व्हायले, सिमेंट गजाळी तपासून घेऊ. राम प्रभू आले, पाहिलं नळ नीळ हातामध्ये असे खडू घेऊन उभे आणि मोठमोठे दगड, शिळा, डोंगर वानर आणायले तर त्यांच्या हातात द्यायले. ते पाहायलेत, राम लिहायलेत, राम, आणि टाकायले. रामानं विचार केला, हे तर राम लिहायलेत, म्हणले माझंच नाव आणि माझ्या नावानं दगड पाण्यावर तरायलेत. आपण हे करून पाहू म्हणले, मात्र इथं नाही, आपण जरा बाजूला करून पाहू. राम प्रभू गेले आणि एक नारळा एवढा दगड घेतला, नारळा एवढा, त्याच्यावर लिहिलं राम, असा पाण्यात सोडला. तरला का? बुडाला. नंतर नारळाहून जरासा लहान घेऊ म्हणले, जरा मोठा झालाय. आंबा एवढा घेतला असेल म्हणा, सफरचंदा एवढा, आणि त्याच्यावर राम नाम लिहिलं. राम, आपलीच सही आहे म्हणले. ते लोक आपली कॉपी करायलीत म्हणले. नळणी टाकू, पाण्यात टाकल्याबरोबर ते बी बुडाला. म्हणले हे बी जरा मोठा झाला काय की जरा लहान घेऊ. बोरा एवढा घेतला म्हणा, चिकू एवढा घेतला म्हणा, सुपारी एवढा, आणि त्याच्यावर बारीक लिहिलं राम. ते बी टाकला आणि ते बी बुडाला. म्हणजे बुडाला तर बुडाला, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. मग आपल्या हातानं दगड बुडायली तर त्याच्या हातानं तरायली तर आपल्या नावानं कोण पाहिलं तर नाही. माणूस सायकलवरून, मोटरसायकलवरून पडला की आधी विचार करते किती लागलं, किती लागलं पाहते का. कोण पाहिलं, पटकन उठते कपडे झाडते, कोण पाहिलं तर नाही. तसं म्हणले आपल्याला कोण पाहिलं तर नाही, माग पाहिलं तर हनुमंतराय गालातले गालात हसायले जाशी. अरे म्हणले हनुमंता तू कधी आलास? म्हणलं देवा पहिल्याच दगडाला आलो. म्हणजे कोणाला सांगू नको. एक खार आली, खार. खार माहित आहे काय म्हणतात तुमच्याकडे? गिलोरी. हा, ती आली, म्हणली देवा मला तुमच्या कामात सहभागी करून द्या. अगं म्हणली मरशील एखाद्या पायाखाली जाऊन वानर वीराच्या होय बाजूला. म्हणली देवा मदत करायची, बघ म्हणले तुझ्या हिशोबानं काय तुला जमते. काही नाही, मातीत लोळायची आणि त्या सेतूवर जाऊन अंग झाडायची, इतकीच माती पडायची. पण देवानं तिला सुद्धा कामामध्ये राम कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. देवाच्या हाताच्या खुणा आजही तिच्या पाठीवर आहे. जगामध्ये दुसरीकडे कुठेही पहा, तुम्ही म्हणाल हे खोटं आहे, जगात कुठेही पहा गिलोरीच्या अंगावर, पाठीवर त्या खुणा नाहीत ज्या भारतामधल्या गिलोरीच्या अंगावर सापडतात. भारतामध्येच का? कारण ती राम कार्यामध्ये सहभागी झाली होती. सेतू तयार झाला. किती वाजले? बर, चला, सेतू तयार झाला आणि सगळी वानर सेना एका मिनिटामध्ये त्या लंकेच्या काठावर पोहोचली. लंकेच्या. म्हणले करा युद्धाला सुरुवात. म्हणले अशीच नाही करायची, एकदम सुरुवात. महाराज काय करायचं? अगोदर साम दाम दंड भेद सगळे मार्ग वापरायचे. त्यांना प्रेमानं समजावून सांगू म्हणले. म्हणले देवा कितीदा सांगायचे. हनुमंत तर गेलता, त्याला जाळून त्याची शेपटी पाठवला म्हणले वापस. म्हणले एकदा पुन्हा पाठवू. कोणाला पाठवायचं? सगळेजण म्हणले ज्यानं जाळली, राख केली म्हणले ती सोन्याची लंका. 7 कोटी घर, 7 कोटी घर सोन्याची होती. तांब्या पितळीची तर किती होती. हनुमंताला धाडा म्हणले. सगळे म्हणले हनुमंताला धाडा. पण एक जामवंत म्हातारा ते म्हणला हनुमंताला नका धाडू. म्हणला या म्हाताऱ्याला तर काही सुचत आहे. सगळे म्हणले या म्हाताऱ्याला काय म्हणले, हे आपण काही एक म्हणलं की हे वेगळंच काहीतरी म्हणते. अरे म्हणला पुन्हा पुन्हा जर हनुमंताला पाठवसाल तर त्या रावणाला वाटेल दुसरं यांच्यापैकी दुसरं कोणी शहाणं नाही काय की हे एकटंच पुन्हा पुन्हा यायले. मग दुसरं कोणतरी पाठवा. सगळ्याला पटलं. अंगदाला पाठवायचं ठरवलं. अंगदाला पाठवलं, पण शिष्टाई फेल गेली. शिष्टाई, त्याला शिष्टाई म्हणायचं. बऱ्याच शिष्टाया फेल गेल्या. महाभारतामध्ये देवानं मध्यस्थी केली. देवानं
स्वतः भगवान श्रीकृष्णानं शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला, पण तो आंधळा धृतराष्ट्र आणि दुर्योधन ऐकलं का त्यांनी? नाही. परिणाम महाभारताचं भयानक युद्ध झालं आणि भारताचं फक्त मोजके बोटावर मोजण्या एवढे हरी वीर शिल्लक राहिले होते. एवढं भयंकर युद्ध झालं होतं महाभारताचं. मध्यस्थी इथं सुद्धा अंगदाची यशस्वी झाली नाही. अंगद परत आला, सांगितलं देवा युद्धाशिवाय पर्याय नाही. मग युद्ध करायचं, युद्ध करायचं. हो, मीटिंग भरली आणि कसं कोण्या बाजूने युद्ध करायचं, कोण कोणीकडून हल्ला करणार, सगळेजण आता विचार करू लागले. तिकडं रावणानं देखील युद्धाची तयारी चालू केली. हो, युद्धाची तयारी चालू केली. आता उद्यापासून सकाळी सूर्योदयाच्या बरोबर युद्ध चालू करायचं ठरलं, युद्ध चालू करायचं. हो, आता एकदा भजन करू आणि मग युद्धाचा प्रसंग पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम ताळी 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 राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे राम राम ते पोरं हो समोरचे या, जरा अलीकडे या, पुढे या असं इथं. ही आली पहा रामचंद्राची सेना. काय म्हणायचं या सेनेला? जय जयकार केला की मोठ्यानं जय म्हणायचा. शाबाश. मी म्हणलं रामचंद्र भगवान की, दशानन रावण महाराज की. अरे युद्ध काय हरवता काय रे? दोन्ही बी रावणाची सेना वेगळी इकडची करू एक. तुम्ही रामाचा आहे जय जयकार, रावणाचा बी काय? सूर्योदय झाला आणि सूर्योदयाबरोबर 4 तुकड्या तयार करण्यात आल्या. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 तुकड्या तयार केल्या. रामाच्या सेनेच्या, वानर सेनेच्या जशा तुकड्या तयार केल्या तशाच 4 तुकड्या रावणाच्या सेनेच्या, राक्षस सेनेच्या तयार केल्या. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 वेशी होत्या त्याच्या नगराच्या. त्या 4 वेशीवर 4 तुकड्या पाठवण्यात आल्या. हो, सूर्योदय झाला. सकाळची वेळ. सूर्योदयाबरोबर रणवाद्य वाजू लागली, ढोल नगारे दुदुंबी वाजू लागल्या. प्रभू रामचंद्राच्या सैन्यामध्ये जय जयकार होऊ लागला. बोले प्रभू रामचंद्र भगवान की. तिकडे रावणाच्या सैन्यामध्ये देखील मोठमोठे वीर, राक्षसांमध्ये देखील वीर होते बरं का, मोठमोठे वीर होते. त्यावेळेला रावणाच्या सैन्याने देखील मोठ्याने जय जयकार केला. दशानन रावण की. शाबाश. आपल्याला काय अर्ध्या घंट्यामध्ये संपवायचं युद्ध. हो, हनुमान की. तिकडचं सैन्य म्हणायला लागला कुंभकर्ण महाराज की, इकडं सुग्रीव महाराज की, तिकडे इंद्रजित महाराज की, लक्ष्मण महाराज की. हे म्हणायला लागले मेघनाथ महाराज की. वीर दोन्हीकडे होते. सांगण्याचं तात्पर्य हे दोन्हीकडे वीर होते. पहिल्या दिवशीचं युद्ध सुरू झालं. एका दिवसामध्ये रावणाची अर्धी सेना आणि रामाची देखील अर्धी सेना परास्त झाली. सूर्यास्त झाला आणि पहिल्या दिवशीचं युद्ध संपलं. एका दिवसामध्ये रावणाची अर्धी सेना संपली होती. अर्धी सेना. रावण चिंतातूर झाला. म्हणले अरे लय ताकदवर आहे की रे हे
वनवासी. मग इंद्रजित आणि रावण. इंद्रजित कोण आहे? रावणाचा मुलगा आहे. इंद्रावर विजय मिळवला म्हणून त्याचं नाव इंद्रजित. त्यांचा संवाद आहे का? इंद्रजित काय करायचं? जर असाच युद्ध अजून 1 दिवस 2 दिवस जर चाललं तर आपली सगळी सेना संपून जाईल. त्यावेळेला इंद्रजितानं प्रतिज्ञा केली, दोघांपैकी एकाला तरी उद्या संपवल्याशिवाय सोडणार नाही बाबा. दोघांपैकी राम नाही तर लक्ष्मण. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला आणि सूर्योदयाबरोबर पुन्हा युद्ध सुरू झालं. रामचंद्र भगवान की आक्रमण. सावधान रखना, आज तुझे मुझसे कोई नहीं बचा सकता. कहाँ हो हनुमान? आ रहा हूं इंद्रजीत, सावधान. घनघोर युद्ध चालू आहे. सगळी वानर सेना परेशान झाली. बरेचसे वानरवीर मारले गेले. राम प्रभूंनी लक्ष्मणाला आदेश दिला, लक्ष्मणा जरा त्या इंद्रजिताकडे बघ. त्यावेळेला लक्ष्मण भैया आणि इंद्रजित यांचं युद्ध सुरू झालं. दोघंही वीर आहेत. दोघांनी एकमेकावर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्र आणि अस्त्रांचा प्रयोग केला. त्यावेळेला इंद्रजितानं वीरघातिनी नावाची शक्ती काढली आणि ती शक्ती लक्ष्मणावर सोडली. त्याचबरोबर त्या शक्तीमुळं लक्ष्मणाला मूर्छा आली. बेशुद्ध पडलेले आहेत लक्ष्मण भैया. हो, बेशुद्ध पडले. लक्ष्मणाला शक्ती लागली आणि मूर्छा येऊन खाली पडलाय लक्ष्मण भैया. त्यावेळेला सूर्यास्त झाला आणि युद्ध थांबलं. सूर्यास्त झाला की युद्ध थांबलं. युद्ध थांबलं आणि सगळेजण वीर रामप्रभूच्या जवळ आले. पण लक्ष्मण दिसना. माझा भाऊ लक्ष्मण कुठे? शोधाशोध केली तर युद्धाच्या ठिकाणी एका जागी लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहिला. रामप्रभू रडतायत. यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं? लक्ष्मणाला शुद्ध येण्यासाठी एका वैद्याला बोलवलं. सुषेण नावाचा वैद्य. एक वल्ली त्या द्रोणागिरी पर्वतावर मिळते, ती वल्ली आणावी लागेल. ती औषधी जडी बुटी आणावी लागेल. ती संजीवनी नावाची बुटी आणावी लागेल. कोण जाणार? हनुमंताशिवाय दुसरं कोणी नाही. हनुमंत. पहा, जो जगाचं काम करतो त्याला राम म्हणतात आणि जो रामाचं काम करतो त्याला हनुमान म्हणतात. देवाची सुद्धा मदत करायला आपण आपल्यावर संकट येऊ द्या, आपण कोणाचं स्मरण करतो? रामाचं. आणि रामावर संकट आल्यावर तो हनुमानाची मदत घेतो. इतका हनुमान कामाचा आहे. चला, हनुमंतानं सांगितलं. हो, त्या सुषेण वैद्यानं सांगितलं, संजीवनी आणायला निघालास हनुमंता? म्हणले हो. एक लक्षात ठेव, गोष्ट लक्षात ठेव, ऐका व्यवस्थित, ऐका नीट नीट ऐका. सूर्योदयाच्या आधी आणावी लागेल ती संजीवनी बुटी. ती म्हणला सूर्यालाच उगवू देत नाही. म्हणला मी येऊस तर. काय म्हणलंय? इतकी ताकद त्याच्यामध्ये. सूर्याला उगवू द्यायचं का नाही मी ठरवतो म्हणला. गिळलं होतं त्याला लहानपणीच एकदा. हो, ती संजीवनी बुटी आणली आणि लक्ष्मण पुन्हा त्या मूर्छेतून बाहेर आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा, हो, दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. काय झालं? भरपूर मोठमोठे प्रसंग आहेत, खूप मोठे प्रसंग आहेत, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे सांगण्यासाठी. येताना भरताची भेट झालेली आहे हनुमंताची एकदा. नंतर आणलेलं आहे ती संजीवनी बुटी. लक्ष्मणाला पुन्हा जिवंत केलेलं आहे. हो, आता ऐका. पुन्हा सूर्योदय झाला आणि दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. रामप्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं, आज दिवस तुझा आहे, सोडू नको त्या इंद्रजिताला. घनघोर युद्ध झालं. इंद्रजित सावधान. गुप्त हिराकडून रावणाला बातमी लागली. इंद्रजित मरण पावला. मग आता आपला भाऊ जो खूप वीर आहे पण झोपून राहतो त्याला उठवायचं ठरवलं. कुंभकर्ण, त्याला जागा करा रे. कुंभकर्णाला जागा केलं. कुंभकर्ण म्हणला, दादा दुसऱ्याची बायको उचलून आणली, मूर्खपणा केला तुम्ही, नेऊन द्या त्याची बायको. अरे म्हणला, मला शहाणपणा शिकवायला का? त्याच्या बाजूने का माझ्या बाजूने? ते मूर्ख बिभीषण आधीच सोडून गेलाय मला.
तू जाणार का? म्हणला दादा मी जाणार नाही. मग पोटभर दारू पाजली त्याला, पोटभर दारू पाजली आणि युद्धाच्या मैदानात उतरवलं त्या कुंभकर्णाला. घनघोर युद्ध होते. अनेक वानर वीर त्या दिवशी त्या रणांगणामध्ये मारले गेले रावणाच्या त्या भावाकडून. बिभीषण उदास आहे त्यावेळेला. युद्धाला प्रारंभ झालेला आहे. रामप्रभूंनी 2 बाणामध्ये त्या कुंभकर्णाचे 2 हात तोडले. एका बाणानं शिर उडवलं. जयघोष झाला. बोलिए प्रभू रामचंद्र भगवान की. अतिकाय, अकंपन, दुर्मुख, दुर्वचन असे अनेक राक्षस वीर जे होते ते मारले गेलेत. सेनापती मारला गेलेला आहे. आता इंद्रजित देखील मारला गेलेला होता. इंद्रजिताने यज्ञ करायचं ठरवलं होतं. इंद्रजित अजून जिवंत आहे. यज्ञ केला गुप्त हिरामार्फत. त्या यज्ञाचा विध्वंस केला. लक्ष्मण, नळ, नील, जामवंत सगळेजण. आता शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस लक्षपूर्वक आहे का. घनघोर युद्ध लागलं रावण आणि रामप्रभू यांचं. अरे वय बनमासी, मरायची वेळ आली मरायची, पण राम म्हणत नाही. असे रावण आजही आहेत, मरतील पण राम म्हणत नाहीत. रावण आज असे प्रत्येक गावात आहेत अजूनही. हे वनवासी, मंदोदरीनं अडवलं होतं मालक जाऊ नका, पण रावण ऐकला नाही. बायकोनं सांगितलेलं ऐकलं नव्हतं त्यानं. पण आज त्याचा शेवट, त्याचा काळ त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं. घनघोर युद्ध. 10 वेळेला मुंडका उडवलं तरी रावण मरत नाही. 10 वेळेला. बिभीषणाला विचारलं काय करायचं बिभीषणा. बिभीषणानं सांगितलं मालक त्याच्या पोटामध्ये बेंबीमध्ये बाण मारा. बेंबीमध्ये भगवंताचं स्मरण करून राजा दशरथाचं स्मरण केलं. वशिष्ठ ऋषी, गुरुदेव, विश्वामित्र सर्वांचं स्मरण केलं आणि रामप्रभूंनी धनुष्याला बाण लावला आणि तो बाण रावणाच्या पोटामध्ये नाभीजवळ मारला आणि एका बाणामध्ये रावण. नारळ तयार आहे का. तो बाण रावणाच्या दिशेनं सोडला. तयार आहे. एकही सेकंद मागा पुढे नाही झालं पाहिजे. हा असं मारायचं. तो बाण सू करत रावणाच्या नाभीमध्ये घुसला आणि एका क्षणात रावण धाराधरती खाली पडला. बोलिए प्रभू रामचंद्र भगवान की. रावण धारातीर्थी पडला आणि त्या रावणाला देखील रामप्रभूंनी मुक्ती दिली बरं का. रावणाला देखील दुश्मन आहे, बायको पळवून नेली त्यानं, चोरून नेली, तरी देखील शत्रूला देखील जो मुक्ती देतो त्याला राम म्हणतात. शत्रूला देखील. एका दिवशी अशीच बैठक बसली होती. कौशल्यनं विचारलं रामा, राम इको थोडासा कमी करा आता बोलताना. कौशल्यामाईने विचारलं होतं रामाला, राम तूने रावण को मारा. काय म्हणते कौशल्य, काय विचारलं होतं. राम तूने रावण को मारा, मैंने सुना है कि तूने रावण को मारा. म्हणला आई रावणाला मी नाही मारलं. राम काय म्हणतोय ऐका. उत्तर काय कौशल्यला देतोय. कौशल्यला, राम को मैंने नहीं मारा, राम को मैंने मारा. कळालं. राम को मैंने नहीं मारा, राम को मैंने मारा. मै म्हणजे रावणाला जो अभिमान होता, अहंकार होता, त्या अहंकारानंच रावणाला स्वतःला मारलं. कारण लय जणांना सांगितलं, स्वतःच्या बायकोनं सांगितलं दुसऱ्याची पत्नी स्त्री चोरून आणणं योग्य नाही, परत नेऊन दे रामाला, पाया पड त्याच्या, लय दयाळू आहे, लय कृपाळू आहे, कनवाळू आहे, माफ करून टाकेल. पण रावणानं ऐकलं नाही. बिभीषणानं सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, पण रावणाला अहंकार होता. मी त्याच्या पाया पडू का. त्या वनवासाच्या अहंकारामुळं रावण मेला. अहंकारामुळं. चला, रावणाची सगळी उत्तर क्रिया म्हणजे अंत्यविधी सगळा केलेला आहे. बिभीषणाला करायला लावला आणि लक्ष्मण भैयाला सांगितलं आता तू अभिषेक कर, राज्याभिषेक कर. कोणाला.
स्वतः राज्य घेतलं का? आता रावणाला तर मारलं होतं, मग स्वतःच राजा बनाव की? पण नाही, त्या राज्यावर, त्या गादीवर बिभीषणाचा अधिकार. बिभीषणाला गादीवर बसवलं आणि पैल आला राम राणा, लंका दिली बिभीषणा. बिभीषणाला गादीवर बसवलं. सगळे बरेचसे वानर वीर आता विमानामध्ये घेतले. ते विमान जे कुबेराचं रावणानं पळवलेलं होतं, ते विमान घेऊन आता देव निघालेले. कुठं? अयोध्येच्या दिशेनं. अयोध्येच्या दिशेनं सगळे वीर सोबत घेतले आणि हनुमंताला सांगितलं, हनुमंता, आज 14वं वर्ष संपायले, शेवटचा दिवस आहे आणि मी भरताला शब्द दिलेला आहे माझ्या भावाला, मी 14 वर्ष संपता क्षणी त्याच दिवशी मी अयोध्येत परत येईल. आणि माझ्या भावानं शपथ घेतलेली आहे, दादा तू जर नाही आला तर हा भरत अग्नीमध्ये उडी घेईन, जीव देईन. हनुमंता तू एक काम कर, मी विमान घेऊन मागून येतो, तू पुढे जाय. म्हणजे विमानापेक्षाही जास्त वेग त्या हनुमंताचा. हनुमंत निघालेले आहेत, भरताजवळ आले. हो दादा यायलेत, घाबरू नको. भरत चिता पेटवून तयार होता. चिता पेटवली होती त्यानं. आज जर दादा नाही आला 5 मिनिटात उडी घेणार मी. हनुमंत पोहोचले आणि सांगितलं, भरता यायलेत दादा, चला. शृंगवेरपूर मध्येच होता 14 वर्ष भरत त्या पादुकांची सेवा करत. अयोध्येमध्ये भरत आणि हनुमंत पोहोचले. आता विमानात बसून देव सोबत घेऊन अनेक वीर रथी महारथी वानर सैन्यातले त्यांना सोबत घेऊन देव निघालेले आहेत. वाटेमध्ये त्याला पाहिलं ज्यानं आपल्याला ती नदी पार करायला मदत केली होती. कोण? केवट. विमान खाली घ्या रे म्हणले, खाली घ्या. खाली घेतल्यावर त्या केवटानं हात जोडले, देवा जाताना तुमच्याकडे तिकटाचे पैसे नव्हते, आता विमानात बसून आता माझ्या गरीबाची मदत लागणार नाही तुम्हाला, माझ्या नावेची गरज नाही. म्हणले तसं नाही रे, नावेची गरज जरी नसली तर तुझी आहे, चल बस विमानात. हा देव त्याला म्हणायचं, महाराज संकटात देवाच्या प्रत्येक गोष्टीतून शिकायचंय. ज्यांनी आपल्याला अडचणीच्या काळात मदत केली त्याला विसरून नाही जमणार. माणसाची परिस्थिती तशी नाही. ज्यानं आपल्याला मदत केली, माणसं लगेच बेईमान होतात लगेच, पण देव नाही होत. आपण म्हणतो ना, ज्याचं खावं मीठ त्याचं, आता तसं राहील नाही, ज्याचं खावं मीठ त्यालाच करावं नीट, असं झालंय आजकाल. देवानं त्या केवटाला, त्याच्या बायकोला, लेकरा बाळायला सगळ्याला विमानात घेतलं ना. अयोध्येमध्ये देव आले. अयोध्येमध्ये देव आले. सगळ्यात आधी आल्या अयोध्येच्या मातीचं दर्शन घेतलं. अयोध्येच्या मातीचं म्हणजे त्या जन्मभूमीचं, गावाचं, नगराचं दर्शन घेतलं. का? कारण वर्णन केलेलं आहे साधू संतांनी, शास्त्रकारांनी, सुभाषितकारांनी, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी ह्या 2 गोष्टी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत, स्वर्गापेक्षाही. म्हणून पहिलं दर्शन अयोध्येच्या मातीचं, दुसरं दर्शन कैकेयीचं घेतलं, नंतर मग कौशल्येचं घेतलं. कारण जातानाच सांगितलं होतं, जननी तू जननी भाई, मला जरी जन्म, या रामाला जरी जन्म कौशल्येने दिला असला तरी जगाला रामायण आई तुझ्यापासून मिळणार, म्हणून तू खरी आई रामायणाची. म्हणून कैकेयीचं दर्शन, कौशल्येचं दर्शन, वशिष्ठ ऋषींना प्रणाम, सगळ्या अयोध्येतल्या लोकाला, असं साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. जितके अयोध्येतले लोक होते तितक्याच लोकांना, इथली अगरबत्ती बंद करा बरं, तितक्याच लोकांना प्रत्यक्ष जाऊन राम भेटले. प्रत्येकाला वाटलं राम मला स्वतः येऊन भेटावं. देवानं सगळ्यांची इच्छा पूर्ण केली, सगळ्यांची. सगळ्या अयोध्येमध्ये आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद. कसा आनंद झाला? हो, गोड वर्णन केलेले. दिवाळीचा दिवस पहा, दसरा जो असतो, कधी असतो? नवरात्र झाले की नवरात्राचा 10वा दिवस म्हणजे महाराज विजयादशमी, त्याला म्हणतो आपण, विजयादशमी. ती कोणती विजयादशमी म्हणून आपण साजरा करतो? प्रकाशानं अंधारावर मिळवलेला विजय, न्यायानं अन्यायावर मिळवलेला विजय, म्हणजेच राम प्रभूनं रावणाला मारून मिळवलेला विजय म्हणजे ती विजयादशमी. आणि तिथून पुढे येते 20 दिवसानंतर ती म्हणजे दिवाळी. राम प्रभू अयोध्येमध्ये आले
तेव्हा लोकांनी तिथं दिवाळी साजरी केली होती. तीच दिवाळी आजपर्यंत आपण साजरी करतो. आजपर्यंत हो. आपल्याला देखील आता आता जसा अयोध्येतल्या लोकांना आनंद झाला होता, एकदा टाळी वाजवून तोच आनंद व्यक्त करायचा आहे. हो. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. लगी कुटिया भी दुल्हन सी, लगी कुटिया भी दुल्हन सी, अवध में राम आए हैं. सजाओ घर को गुलशन का, सजाओ घर को गुलशन का, अवध में राम आए हैं. सर्वांनी लगी कुटिया भी दुल्हन सी, लगी कुटिया भी दुल्हन सी, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. ताई ताई रामचंद्र भगवान की. अयोध्येमध्ये राम प्रभूचं आगमन झालं. सगळ्या अयोध्यावासी लोकांना आनंद झाला. आता आता राम प्रभू वशिष्ठ ऋषी संवाद झाला. देवा, आता ही अयोध्येची गादी रिकामी नाही ठेवायची. मग आता तुम्ही या अयोध्येच्या राज्याचा स्वीकार करा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडलेला आहे आणि वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्राला राजगादीवर बसवलं. राजगादीवर बसवलं आणि स्वतः भरतानं देवाच्या डोक्यावर छत्र धरलं. पाठीमाग गेले भरत आणि हातात छत्र धरलं आणि पाठीमाग बसून रडू लागले. हनुमंत पाहतायत इकडं तिकडं. भरत कुठे? त्यावेळेला पाहिलं तर पाठीमाग रामाला येऊन सांगितलं, भरत पाठीमाग जाऊन रडतोय. म्हणले त्याला तिथंच बसू दे. रामानं सांगितलं त्याला तिथंच बसू दे. म्हणले का? देवा, अहो 14 वर्ष वाट पाहिली त्यानं तुमच्या येण्याची आणि तुम्ही म्हणाले त्याला तिथंच बसून रडू दे. बरोबर आहे का तुमचं? अरे म्हणले त्याच्यासारखा भाऊ माझ्या पाठीशी माझ्या डोक्यावर छत्र धरलेलं आहे म्हणून हा राम राजा आहे. भावानं भावासाठी कसं वागावं
आईनं मुलाशी कसं वागावं, मुलानं बापाशी कसं वागावं, सासूनं सुनेशी आणि सुनेनं सासूशी कसं वागावं, हे रामायण शिकवतं. म्हणून आज खरी गरज काळाची गरज आहे. प्रत्येक गावागावामध्ये, घराघरामध्ये, माणसापर्यंत रामायणाचे विचार पोहोचले पाहिजे, विचार पोहोचले पाहिजे. आणि तेच गोड कार्य तुम्ही या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या ठिकाणी 17 वर्षापासून चालवत आलात. कधी भागवत तर कधी रामायण.